भगवंताचं चरित्र फार अलौकिक आहे. मग कृष्ण पती मिळावा याच्याकरता गोपींनी एक व्रत केलं, कात्यायनी व्रत. पण आपण हरिपाठामध्ये म्हणतो तीर्थ व्रत आणि नियम हे भावाशिवाय सिद्धीला जात नाही. तीर्थव्रत नेम भावे विन सिद्धी, वायाची उपाधी करसी जना. गोपीने ती चूक केली की गोपी ह्या आणि स्नानाला गेल्या आणि निर्वस्त्र स्नान केलं. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये स्नानाच्या पद्धती आहे. सकाळी 3 वाजेपासून तर 4 वाजेपर्यंत जे स्नान करतात ते योगी लोक, 4 वाजेपासून तर 5 वाजेपर्यंत हे साधू संत यांचं स्नान असते. 5 ते 6 सूर्योदयाच्या आत सर्व माणसं स्नान करतात. आणि सूर्योदय झाल्यानंतर मग तुम्ही दिवसा किंवा स्नान करा. हे सगळं राक्षसाचे स्नान आहे. मग आपण कोणत्या बजेटमध्ये बसतो ते पाहून घ्या आपलं. मग सूर्योदयाच्या अगोदर स्नान फक्त माणसं करतात बरं. आणि सूर्योदयानंतर मग दिवसा किंवा आणि रात्री 11 ते 3 वाजेपर्यंत हे भूतप्रेत पिशाच्चे यांचे स्नानाची विधी आहे. म्हणून अयोग्य वेळी स्नानाला गेल्यावर एखाद्या वेळेला पिशाच्य बाधा होण्याची शक्यता असते असं भागवत दाखवते. नंदाने ती चूक केली होती ना. नंद आवेळी स्नानाला गेले तेव्हा काही घड्याळी थोडी होत्या. त्या तारांगणावर वेळ कळ समजायची. मग नंदाला वेळ न कळल्यामुळे नंद स्नानाला गेले, पण वेळ चुकीची होती ना, म्हणून वरून लोकांमध्ये गेले. पण भगवंताने त्या ठिकाणी वरून लोकातून नंदाला परत आणलं. गोपीने व्रत केलं पण चुकी केली स्नानाच्या बाबतीमध्ये. वरुण देवतेचा दोष घडल्यामुळे त्यातून मुक्त करण्याकरता भगवान आणि यांनी गोपीचं वस्त्र हरण केलं. तेव्हा गोपींनी भगवंताला सांगितलं की आम्हाला तू पती मिळावा याच्याकरता आमचं व्रत आहे. तसं पाहिलं तर सर्व विश्वाचा पिता पती पुत्र परमात्माच आहे. कारण गीतेतले श्लोक पहा कसे आहे. ममैवंशी जीवलोकी जीवभूता सनातन मनःष्ठानी इंद्रियाणी प्रकृती स्थानी कर्षती. कारण देव सर्व व्याप्त आहे आणि देवाच्या एका अंशाने हे जगत व्याप्त आहे आणि देवाच्या सत्तेने सर्व विश्वातला व्यवहार चालतो असं गणित आहे. पण त्यावेळेला आणि वसरणाची लीला झाली. पण यांचं मनोरथ पूर्ण करण्याकरता शरद पौर्णिमा असते ना, शरद अश्विन शुद्ध पौर्णिमा. मग त्या ठिकाणी शरद पौर्णिमेला देवाने रास केली, रास रचली. आता तसं पाहिलं तर रासलीला, रास म्हणजे पूर्णत्व असा एक अर्थ निघतो. मग गोपी ह्या देहाने घरीच होत्या बरं, पण मनाने रासलीलेमध्ये होत्या. आणि देवाची भक्ती उपासना ही देहाने झाली पाहिजे असं नाही, मनाने झाली पाहिजे. कारण मनोमय पूजा हेतू आवडे केशी राजा. समजा एखादा त्र्यंबकेश्वरला गेला, तिथे त्याने त्र्यंबकेश्वर भगवंताला जाऊन खाली पूजा अर्चा केली, पिंडीला स्नान घातलं. वृत्तीमध्ये भाव जर वेगळा असला तर त्याचा काही फायदा नाही. आणि एखाद्याने घरी बसून डोळे बंद करून ती त्र्यंबकेश्वरची पिंड डोळ्यासमोर आणली आणि असा भाव प्रगट केला की बा आपण आता पाण्याची कळशी घेऊन गेलो, पिंडीवर कळशी घातली, पिंडीला स्नान घातलं, पिंडीला गंध लावला. हे मनाने जरी केलं आणि घरी बसल्या बसल्या तरी पिंडीची पूजा होते बरं. कारण मनोमय पूजा हेतू आवडे केशराजा. मग गोपी शरीराने घरीच होत्या पण मनाने रासलीलेमध्ये गेल्या.
आता रासलीलेमध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी असं म्हटलेलं आहे. मग काही वेळा कसं असते की भक्तीच्या ठिकाणी भक्ताला बी अहंकार होतो बरं. म्हणजे भक्ती जर उच्च कोटीवर गेली, साधक जर एखाद्या वेळा साधनेच्या अतिउच्च अवस्थेवर गेला, तर साधकाची वृत्ती जर भौतिक जगाला असली तर त्याला अहंकार होतो. गोपीचं तसंच झालं ना. जेवढ्या गोपी तेवढे देवाने रूप घेतले, तर त्याचा परिणाम असा झाला की प्रत्येक गोपीला असं वाटायला लागले कृष्ण फक्त माझाच आहे. आणि विचार सागर सुद्धा सांगते भगवान अमुक एक स्थान पर है, ऐसा समजना मूर्खता आहे. देव अमुक एका ठिकाणी आहे हे म्हणणं मूर्ख आहे की नाही, मूर्खपणा आहे की नाही. काही काही म्हणतात मग देव फक्त याच ठिकाणी देव आहे. कोणी म्हणते आमच्या गावातलेच मारुती जागृत आहे, कोणी म्हणते आमच्या गावातले म्हसोबा जागृत आहे, कोणी म्हणते आमच्या गावातली देवी जागृत आहे. आणि मग आता आपल्या गावातले जागृत आणि बाकीच्या गावातले मेले का देव? तिथे भाव नष्ट झाला ना. भगवान अमुक एक स्थान पर है ऐसा सोचना ही अज्ञान है, क्योंकि भगवान सर्वव्यापी आहे. पण मग प्रत्येक गोपीचा हा भाव झाला की देव फक्त माझा आहे. मग तो अहंकार झाल्यामुळे देव अदृश्य झाले. कारण ईश्वर तत्व जिथे अहम निर्माण होतो तिथे अदृश्य होते बरं. एखादा आणि भक्तीची उच्च अवस्था प्राप्त करून एखाद्या वेळेला अतिउच्च पदावर जरी गेला तर त्याचं पतन याच्यामुळेच होते. हे त्याच्यातले सिद्धांत आहे. मग त्या ठिकाणी देव अदृश्य झाल्यावर आता रात्रीची वेळ आणि ते वृंदावनातलं घनदाट अरण्य, गोपी घाबरल्या ना. पण तेव्हा गोपीला कळलं की देव अदृश्य का झाले, तर त्या म्हटल्या आपली चूक झाली. मग त्यांनी ते 19 श्लोकामध्ये देवाची स्तुती केली. मध्ये जयति ते धिकम जन्मना व्रज श्वेते इंदिरा शस्त्रदत्र ही इथून सुरुवात केली तर शेवटच्या श्लोकापर्यंत त्या ठिकाणी 19 श्लोकामध्ये देवाची स्तुती केली. आणि त्या म्हटल्या कृष्णा आमची चूक झाली, आम्ही अनन्य भावे तुला शरण आलो. आणि आपण पुराण म्हणतो की जो मज होय अनन्य शरण त्याचे निवारी मी जन्म मरण. जो देवाची अनन्य भावे शरणागती पत्करतो देव त्याला सर्व पापही प्रमुच्यते असं उपनिषद सुद्धा सांगतात. पापातून आणि कर्मबंधनात त्याची मुक्ती होते अशा प्रकारे. आणि मग शेवटी गोपीचं मनोरथ पूर्ण झालं. मग गोवर्धन धारण वगैरे बरेचशा लीला सांगितलेले आहे. पण एक दिवस मथुरेमध्ये मीटिंग झाली. मग मथुरेमध्ये मीटिंग झाली तर त्या मीटिंग मध्ये नारदही आले. मग नारदाने काय सांगितलं कंसाला, म्हणजे कंसा नारदाने कंसाला काय सांगितलं, म्हणजे कंसा त्या दिवशी रात्री मुलगी झाली नव्हती, म्हणजे मुलगाच झाला होता. माझं कंस डोकं फिरलं ना. म्हणजे मग मुलगा झाला तर गडबड काय झाली, म्हणजे काय तुझं वडील आहे उग्रसेन यांनी सहकार्य केलं. तुम्ही बंदी शाळेवर जे रक्षक ठेवले होते त्याच्यातले एकाने सपोर्ट केला म्हणे आणि बंदी शाळेचं ते गेट उघडलं, वसुदेवाला बाहेर काढलं आणि मग ते या कृष्णाला घेऊन गेलं म्हणे गोकुळात आणि तिथली मुलगी इथे आणली म्हणे. मग ते कंसाचं एवढं डोकं फिरलं म्हणे ते गेट कोणी उघडलं, त्याला जा धरून आणा तरी. नारदाला विचारलं कोण होता गेट उघडणारा. मग ज्याला मरायला 5 वर्ष झाली होती त्याचं नाव सांगितलं नारदाने. म्हणजे तो अमुक अमुक त्याने गेट उघडलं. मग सेवकांना सांगितलं सेवक म्हणे महाराज त्याला जाऊन 5 वर्ष झाले, त्याला कुठून असा म्हणे. आता म्हणजे पण नारद किती कलाकार होते. झाला याचा राग शांत झाला. नारद म्हणे कंसा तू आता गडबड करू नको, असं करून चालणार नाही, तुला मी एक सल्ला देतो. म्हणजे कोणता, म्हणे तू धनुर्याग यज्ञ कर. आता यज्ञाचे प्रकार आहे धनुर्याग, पुत्रकामेष्टी, अश्वमेध, त्याच्यानंतर शंख, म्हणजे असे बरेचसे प्रकार आहे.
मग त्यामध्ये धनुर्याग यज्ञाचं असं वर्णन आहे की जो धनुर्याग यज्ञ करतो तो यज्ञ जर 5 दिवस सुरक्षित चालला तर यज्ञ करणारा यजमान अमर होतो. पण त्या 5 दिवसामध्ये काही व्यत्यय आलं, विघ्न आलं, तर मग यजमान मरतो बरं. तर हे केव्हा सांगितलं नारदाने? नंतर. पण अगोदर सांगितलं किंवा धनुर्याग जर केला तर तो अमर होशील म्हणे. मग प्रसन्न झालं, तयार झालं. पण म्हणे नारद कंसा तो 5 दिवस सुरक्षित राहायला पाहिजे बरं. या 5 दिवस सुरक्षित राहायला पाहिजे. मग तिथे पैलवान बसले होते, मुष्टिक, चानूर, शल, तोशल, हे मोठमोठे पैलवान बसले होते ना. मग पैलवानाने दम दिला. अहो ते पैलवान म्हटले कंसा तू याला चिंता करतो म्हणे, आम्ही नाही का? म्हणजे तू काळजी करू नको, आम्ही आहे म्हणे. हे आपले दैत्य गेले म्हणे, यांना आखला नाही. हे कोणी आगासूर झाला, कोणी बकासूर झाला, कोणी धेनकासूर झाला, यांनी अशी मूर्खासारखी रूपं घेतले म्हणे, त्याच्यामुळे हे मारले गेले म्हणे. हे आमने सामने युद्ध राहील, कुस्ती राहील म्हणे. आणि तुला तर माहिती म्हणे आमच्या सामने कोणी टिकत नाही. मग आता यांनी ते दम दिला, जसं निवडणूक मध्ये दम देता की उभं राहणार बाकीचे लोक, की भाऊ तुम्ही काय चिंता करता, आम्ही तुम्ही भराल पेपर, जरा उभं करून देता रे. मागे बोलणारे सांगता की तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ है, आणि आगे जाने वाले गड्डे में चले गए की पीछे वाले फरार है. मग तसा प्रकार आहे ना. मुष्टिक, चानूर, शल, तोशल हे नामांकित पैलवान होते. त्यांनी भर दिली. त्या भरमुळे असा प्रकार झाला की कंस तयार झाला. पण कंस म्हणे त्यांना इथे आणेल कोण? मग नारदाने सांगितलं की तुमच्या या पूर्ण मथुरेमध्ये शोफल्क नावाची एक यादव आहे, त्यांच्या मुलाचं नाव आहे अक्रूर. अक्रूरच्या बापाचं नाव शोफल्क होतं बरं. मग ते अक्रूर तोच त्या देवाला आणू शकतो म्हणे, कारण देव त्याला प्रिय आहे आणि देवाला तो प्रिय आहे म्हणे. कारण त्याचा अर्थ असा की ज्याच्या मनामध्ये क्रूरता नाही, जिसके मन मोह छल छिद्र न भावा, तुलसीदासजी म्हणतात, ज्याच्या मनामध्ये कोणत्याही प्रकारचं छल कपट नाही तोच देवाला आणू शकतो. पाठवलं बोलवणं अक्रूरला. आले अक्रूरजी. सांगितलं तुम्ही उद्या जा आणि कृष्ण आणि बलराम यांना यज्ञाकरता घेऊन या, कारण आम्हाला आमचं कार्य साधायचं आहे. आता अक्रूरने विचार केला की आपण जर नाही म्हटलं तर हेच आपल्याला इथे मातीत घालून दे, हे मारून टाकेल. याच्यापेक्षा मध्ये तिकडे जाऊन कृष्णाच्या हातून मरण आलं तर पुरेल. मग अक्रूरजी तयार झाले. मग गरुड चिन्ह ध्वजांकित रथ, रत्न जडित रथ अक्रूराच्या स्वाधीन करण्यात आला. आता अंतर 4-1 किलोमीटर आहे, 3-4 किलोमीटर ते मधून. पण ते आता धरण झालं आणि ते पूल झाले, त्याच्यामुळे वाढलं ते गोकुळ ते मथुरा. नाही तर पहिले असा मधून रस्ता होता ना, मग त्याच्यामुळे ते अंतर वाढलेलं आहे. आता तुम्ही सांगा रथावाल्याला 3-4-5 किलोमीटर अंतर रथ न्यायला किती वेळ लागणार आहे? पण अक्रूर सकाळी देवाला घ्यायला निघाले तर संध्याकाळ झाली तेव्हा गोकुळात पोहोचले. म्हणजे रथ त्यांनी तयार केला, पण दिवसभर त्यांचं फक्त कृष्ण चिंतन चालू होतं. पण मग चिंतन करता करता एखाद्या वेळेला असा मनात भावही यायचा की हे मुलं तर लहान आहे म्हणे, कारण कृष्ण 11 वर्षाचा आहे आणि बलराम 12 वर्षाचे, आणि आपण एकूण वसुदेवाच्या नात्याने त्यांचे काका येतो म्हणे. त्यांनी आपला काका म्हटलं तरच त्यांच्याशी बोलायचं. असे बरेचसे भाव प्रगट केले. आणि जेव्हा सायंकाळच्या वेळेला गोरज मुहूर्तावर गायी ह्या गोकुळामध्ये आणि वृंदावनातून चरून येत असताना तिथलं ते वातावरण काही आगडं वेगळं, सूर्याची सोनेरी किरण, ते गायीची धूळ, म्हणून पूर्वी त्या मुहूर्तावर लग्न व्हायचं बरं, गोरज मुहूर्तावर. आणि जे लग्न गोरज मुहूर्तावर व्हायचे त्याच्यामध्ये दोष राहत नव्हता, कारण गायी चरून येताना
जी धूळ उडते त्या धुळीने कोणताही दोष शिल्लक राहत नाही. पण आता कधी गोरज मोडतं बी लग्न तुम्ही लावायचं म्हटलं, ते नाचणारे पोर रात्री 11 लग्न लावता आणि रात्री लग्न भुतायची लागतं म्हणून. लग्नाची वेळ आहे, सूर्यास्तानंतर टाळी लागायलाच नको, सूर्यास्तानंतर टाळी लागायला नको. पण मग आता काय, हे आता 1-1:30चं लग्न 4-4 वाजता लागतं. काय मोठं अवघड झालं ते. हे नाचणारे झाले, पण कोणी बी नाचायला लागलं. पूर्वी नाचणारे लोक बाहेरगाव राहायला लागत होते आणि ते बी सांगायची की नारायण वाघ असले तुम्ही नसणारी बरोबर, त्यांना तिकडे तिकडे घेऊन जा, तिकडे बसवा. कोणी म्हणे ते आबा असले त्या आबाला तिकडे घेऊन जा, त्याचा आबा असला आपण नाचणारी बरं, नाचणारी वाशी मर्यादा पडायचं. आता काय नवरदेव नवरी बी नाचतात आणि बरोबर आपण वरवाय बी नाचायला लावून गेले. आता सांगा बरं किती पद्धती बदलली आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये. काय श्रेष्ठ संस्कृती होती. रामाच्या लग्नामध्ये पूर्वी कसं होतं की स्त्रिया ढोल वाजून गाणे म्हणायच्या, ढोल वाजायचे आणि गाणे म्हणायच्या. मग ज्यांना स्वर होतं त्या स्त्रिया गाणे म्हणायच्या, पण गाणे कसे म्हणायचे उलटे, म्हणजे उलट. जसं खेसर करता की एखाद्याची, समजा एखादा म्हणून जास्ती जाड असलं तर लोकांचा का बरं बारीक झाला आता, म्हणजे असं उलट बोलायचं. म्हणजे रामाच्या लग्नामध्ये गाणे म्हणताना त्या कसे म्हणायच्या. एक गाणं म्हणताना असं गाणं म्हटलं होतं की बा, जहां पर खीर खाके बालक पैदा हो जाते हैं, तो खीर खाकर बालक जो पैदा होते हैं उन बालकों में इतनी शक्ति कहाँ होती है. ये तो रावण की कृपा है कि वह धनुष्य लेकर नीचे गिर गया और धनुष्य तोड़ दिया, इसका श्रेय राम जी को मिल गया. त्याच्यानंतर आणि बरेचसे असे उलटपलट बोलायचे. पण त्या ठिकाणी असं म्हटलेलं आहे की मग अशा प्रकारे. आणि गोरज मोडथावर आले. मग देव गाई चरून आल्यावर गाईच्या 2 खुराच्या मध्ये आणि देवाच्या पायाचे ठसे होते. कारण भगवान कृष्ण गोकुळामध्ये 5 वर्ष आणि वृंदावनामध्ये 6 वर्ष, अशा 11 वर्ष राहिले. हे सर्व गोकुळाचंच नाव टाकलेलं आहे. मग समजा त्या 11 वर्षामध्ये देवाने पायात काही घातलं नव्हतं बरोबर. गाई सारायला बी जायचे तर अनवाणी जायचे, पायात काही घालत नव्हते. का, यशोदा एक दिवस बोलली होती ना की कन्हैया आप अपने पैरों में क्यों नहीं पहनते हो. तेव्हा देवाने उत्तर दिलं होतं की माँ मेरी गैया नंगे पैर घुमती है. माझ्या गाई या लग्न पायाने फिरतात त्याच्यामुळे, आणि मीही पायामध्ये काही घालणार नाही. म्हणजे गाईच्या पायामध्ये काही नसल्यामुळे, आणि भगवंताने सुद्धा 11 वर्ष पायात काही घातलं नाही. म्हणून वृंदावनातली भूमी भगवान कृष्णाच्या पादस्पर्शाने पुरीच झालेली आहे. जसं आपली नाशिकची भूमी ही आपलं रामाच्या पादस्पर्शाने पुरीच झालेली आहे ना. वृंदावन आणि गोकुळ या भूमीमध्ये प्रत्येक ठिकाणी देवाचे पावलं पडलेले आहे. तसं आपल्या या भूमीमध्ये प्रत्येक ठिकाणी प्रभू रामरायांचे चरण स्पर्श आहे बरोबर. किमान पंचवटीतला हा परिसर जो आहे आपला, हा हे बाकी तरी जाऊ द्या, समजा तुम्ही इथून खाली गिरणारे फिरणारे हे तरी जरा वेगळं राहिलं, पण एवढ्या परिसरात तर राम प्रत्येक ठिकाणी पाय दिलेले आहे. रामाने प्रभू रामरायांचे चरण स्पर्श या प्रत्येक ठिकाणी झालेले आहे. अशा प्रकारे आणि 2 खुरांच्या मध्ये ठसे उमटलेले दिसले. त्यावेळेला ते पावलं पाहिले, आकुराने रथातून उडी खाली टाकली. गेले त्या पावलावर डोकं टेकवता बरोबर आकुराला दिव्य ज्ञान प्राप्त झालं. म्हणजे इथे असं सूत्र सांगितलेलं आहे की देवाच्या चरणावर डोकं टेकवता बरोबर माणसाला ब्रह्मज्ञानाची प्राप्ती होते. मग आपण पंढरपूरला जे 25, 30, 35 घंटे नंबर लावतो तर कशा करता लावतो सांगा बरं. पांडुरंगाच्या पायात फक्त डोकं टेकवण्याकरता. बरं डोकं टेकवायला किती टाइम भेटतो मला सांगा बरं. नाही 1 सेकंद भेटत. मी सर्वे केलेला आहे त्याचा. 2 सेकंदामध्ये 3 माणसं बाहेर निघायला पाहिजे. एका माणसाने जर 1 सेकंद घेतला तर एका मिनिटामध्ये 60 लोक निघतील. मग 60 मिनिटामध्ये 3600 लोक बाहेर निघतात, म्हणजे एका तासात.
10 तासामध्ये 36,000 लोक बाहेर निघतात. आणि लाईन मध्ये जर 3 लाख लोक असले तर तुम्ही सांगा, 3 लाख लोक असले तर मागचा नंबर 80 घंटे लागतात, म्हणजे 4 दिवस लाईन मध्ये राहील. म्हणून 2 सेकंदात 3 लोक बाहेर काढावे लागतात. ते पोलीस काय घ्यायचं ना, आगी लागत देवाच्या पायाला, ते तिकून येतात विचार तसे उचलताना ठेवून देतात. आणि ते पहिला नसतं ते सगळे मिलिटरी लोक असे माऊली कधी असले पोंगा पंडित लोक तर ते अर्धवर चालले आता असं प्रकार. पण ते आपण या महाराष्ट्र टेस्ट मध्ये राहतो ना, त्याच्यामुळे आपल्याला ते काही असं जबरदस्ती करत नाही, असं सिद्धांत आहे. पण ते 1-2 तास हे बदमाश लोक येतात तिथे पूजेला वगैरे, हे राजकारणी लोक यांच्याकरता 1-2 तास चालला जातो. नाही तर काही गरज पडत नाही. शुद्ध निश्चित वारकरी असले. या बाबतीत आमचं शेगाव फार स्ट्रिक आहे. आमच्या शेगावला राष्ट्रपती येऊ, पंतप्रधान येऊ, आमदार येऊ, खासदार येऊ, किंवा एखादा या सिनेमातला नट बोलत येऊ आहे, हे कोणी बी येऊ, तिथे तिथे नियमच असा आहे की ते शिस्तीनेच दर्शनाला जायचं. फरक एवढाच पडेल किंवा त्याला दर्शन बारीतून जायचं, पण एखाद्या वेळेला जास्तच VIP व्यक्ती असला तर त्याला दर्शन बारीतून थोडं पुढे घेतील. ते सांगतील की बा यांना जाऊ द्या पुढे. फक्त त्या महाराज लोकांकरता अलाउड असते. म्हणजे तिथे वर्षभर 360 कीर्तन होतात ना, आपलं 260 100 दिवस ते वारीचे एक्स्ट्रा असतात. त्याच्यामुळे 4-5 कीर्तन माझे असतात शेगावला. मग तिची शिस्त अशी आहे की भक्त निवास क्रमांक 1 नंबर मध्ये 38 नंबरची खोली, तिथे कधी ब्रह्मदेव आला किंवा नरेंद्र मोदी आले तरी भेटणार नाही त्यांना. नाही, ती खोली कीर्तनकार म्हणूनच टाकलेली आहे. हा, ती खोली कीर्तनकारांचीच. मग ते स्पष्ट वॉर्निंग असते, ती कोणालाच मिळत नाही. रोजच्या कीर्तनकाराला ती रूम असते. आणि त्यांच्याबरोबर येणारे मग ते 10 असो 20 असो अगोदर फोनवर विचारतात तुमच्यावर किती लोक आहेत. सांगितलं की बा 20 लोक आहेत. मग त्यांना ते 2 रूम, ते 39-40 नंबरची रूम त्यांच्याकरता ठेवतात ते. मग ते ठरलेलं असते. आणि या बाबतीमध्ये अगदी शिस्तबद्ध खावा. आणि जेवणाची बी सिस्टीम अशी आहे, समजा VIP लोकांना खुर्ची टेबलवर जेवण भेटते, सर्वांना तसं ती शिस्त आहे, सर्वांना खुर्ची टेबलवर जेवण आहे, जसं आपण टाकतो नाही असं. फरक एवढाच आहे की बा VIP लोकांना ते AC वगैरे बसवतात, पण जेवण जे VIP ला राहील ते जो खाली बसेल त्याला तेच. असं नाही की एखादा पदार्थ बदलला वर खाली बदलला, तसं काहीच नाही. म्हणजे सर्वांना सारखं, कोणत्या प्रकारचा भेद नाही ना. पण मग हे बाकीच्या देवस्थानावर तसं नाही. तुम्ही महाराज आपल्या आळंदीला बी गेले की ते VIP पूजा म्हटली की इकडे लोक थांबून ठेवतात. ते ज्ञानोबाच्या समाधीजवळ हे काही काही ते अभिषेक करतात ना, मग अभिषेक म्हटला की बाकीच्या थांबून ठेवतात त्यांचे अभिषेक, कारण अभिषेकाचे 1000-2000 भेटतात ना यांना. हा, एकेकाचे. म्हणजे मग 10-12 अभिषेक केलं म्हणजे त्यांचं कल्याण झालं समजा. मग ते तसं नाही, त्या बाबतीमध्ये शिस्तबद्ध काम आहे. मग अशा प्रकारे डोकं टेकवलं आणि देवाच्या चरणामध्येच ते सामर्थ्य आहे. म्हणून तर गाथ्यातला पहिलाच अभंग आहे, समचरण दृष्टी विठेवरी साजिरी, तेथे माझी हरिवृत्ती राहो, आणि न लगे माईक पदार्थ, तेथे माझे अर्थ नको देवा. मग त्या चरणावर डोकं टेकवलं तर ब्रह्मज्ञान झालं. तुकोबारायांच्या चरित्रात बी प्रसंग आहे ना, तो फकीर होता की अनगडशाह सिद्धी, ते फकीर. मग ते हे रामेश्वर शास्त्र्याने त्याच्या अंगात 10 झाला ना शास्त्रीबाच्या. मग तो तुकोबारायांच्या ते एका अभंगाने शांत झाला. तुकोबारायांचा अभंग एका अभंगाने. मग त्या ठिकाणी चित्त शुद्ध तरी शत्रू मित्र होती, हा अभंग वाचतानाच 10 शांत झाला होता. आणि तो 10 का झाला होता, तो अनगडशाह सिद्धी फकीर आहे ना, त्याची एक विहीर होती, त्याला बारो म्हणतात. मग ते काय त्याची सिद्धीने त्याने ते म्हणजे सिद्ध केली होती ती. मग तिथे कोणी जात नव्हतं पाणी भरायला आणि कशालाच नाही. मग ते उन्हाळ्याचे दिवस होते नाही, हे रामेश्वर शास्त्री हे तिथे गेलं ना ते, आणि त्याच्यामध्ये सारा उतरलं ते. त्याला कोणी जाऊन सांगितलं की तुझ्या बारो मध्ये ते शास्त्रीबा स्नानाला गेलं. त्याचं डोकं फिरलं ना, म्हणजे डुबते राहू म्हटलं, म्हणजे पाण्याच्या वर आलं की त्याच्या अंगात आग व्हायची. मग ते काय करावं, मग पाण्याची गळती माझ्यावर गळती लावता की तशी गळती लावली रामेश्वर शास्त्री अंगावर आणि गळती लावून त्याला आळंदीला आणलं.
मग आळंदीला नेलं, ज्ञानोबाची समाधी पुढे त्याने ते अनुष्ठान मांडलं. असं काही काही सांगतात की 2 दिवस लागले, पण तसं नाही. 1.25 घंट्यामध्ये ज्ञानोबाच्या समाधीतून बोलले रामेश्वर शास्त्रीजी. म्हटले की आता याच्यात माझा काही संबंध नाही. तुकोबारायांची निंदा तुझ्या हातून घडली, त्याची तुझं काहीतरी घडलीसे निंदा, म्हणून हे बाधा जडली तुझं. तुकोबारायांची निंदा घडली म्हणून तुला बाधा झाली, तू त्यांच्याकडे जा. गेलं ते महाराजकडे. महाराजांनी फक्त अभंग लिहून दिला नसतं त्याला. त्या अभंग वाचता वाचताच त्याच्या अंगातला दाग शांत झाला. ही बातमी परत त्या फकीराला कळली. ते म्हणे हे नुसतं अभंग वाचताना हे तर माझ्याशी काही करू शकत नव्हतं, कारण हे रामेश्वर शास्त्री माझ्या पाया पडलं असतं म्हणे तरच ते चांगलं झालं असतं म्हणे. पण मग नुसतं एक अभंग लिहून द्यायला म्हणजे तुकाराम महाराज, मग ते कोण आहे गेलं भेटायला ते. तर महाराज तिकडे भामचंद्रावर होते ना. मग हे घरी ते भागीरथी ते जिजाबाई होते ते, आणि ते दळत होते ते. मग ते हे बाहेर उभं राहिलं त्याने ते बरं त्याचे ते भिक्षा मागायचं ना, ते पीठ मागायचं गावामध्ये, त्याला कोणी पीठ देत नव्हतं. कारण ते काय वेळेवर विचित्रपणा केली याचा भरोसा नव्हता ना. कारण पीठ टाकलं तर त्याचा कटोर नाही भरला तर ते चापायचं ते. म्हणून कोण त्याच्यापेक्षा नको बा. मग लोक सांगायची बरकत आहे, बरकत आहे म्हणजे आमच्या घरात काही नाही, चाल निघ पुढे. मग ते तुकोबाराच्या घरापुढे गेलं. मग ते भागीरथी आईजवळ बसली होती ना. याने बाहेरून ते पीठ मागितलं. त्यावेळेला भागीरथीने मूठ भरली त्या जात्याजवळची. तर ती जिजाबाई म्हटली की तुम्ही तुझ्या बापासारखी आहे. तिच्या हातात चापड मारली, ते हातातलं पीठ सांडून गेलं तिथे त्या जात्याजवळ. ते भरले हात तिची निसते. मग ते भरले हात घेऊन आली त्या त्या कटोऱ्यात झटकले. तर ते कटोरा भरला ते जाऊ दे, आपण तो सिद्धी बी काढल्या गेला एवढा पिठात. एवढा पिठाचा गंज लागला. ते घाबरलं ना. मग ते तिथेच म्हणायला लागले की धन्य आहे तुकोबा, धन्य आहे तुकोबा. ते भागीरथी मध्ये त्याला दिमाग घुंगाय घ्या. मैं तुकोबा नहीं बोले, मैं तुकोबा की लडकी हूँ. तेव्हा ते घाबरलं. ते बाबा तुकाराम म्हणायच्या पोरगीने नुसते हात झटकले कटोऱ्यात, तर आपला सिद्धीने प्राप्त केला कटोरा हा भरून आपण ती पिठात गाडल्या गेलो म्हणे. तर मग तुकोबा काय महाराज कुठे असं विचारलं. ते सांगितलं की ते आता 3 डोंगरातून कुठे गेले. पण म्हणे शोधायचं कसं. तर म्हणे ते काय नाही, तुम्ही गेल्यावर पावलाचे ठसे म्हणे त्याला कान लावा म्हणे, तुम्हाला विठ्ठल विठ्ठल ऐकू येईल. तिकडे माझे बाबा गेले. मग ते गेलं ते सिद्धी, आजगड सिद्धी. मग त्याने ते कान लावलं, त्याला ती विठ्ठल विठ्ठल ऐकू आलं ना, श्री विठ्ठल. त्यावेळेला ते घाबरलं आणि त्याला ते टेकवता कळलं की ही काही सामान्य विभूती नाही आहे. मी कसं करता सांगतो. तसं या आकुर्वाने देवाच्या चरणावर डोकं टेकवता बरोबर या दिव्य ज्ञान प्राप्त झालं. कळून चुकलं की आपण ज्यांना घ्यायला आलो तो प्रत्यक्ष नारायण आहे, प्रत्यक्ष भगवंत आहे. आणि मग अशा प्रकारे सायंकाळच्या वेळेला भगवान वासर सोळबान करत होते त्याच वेळामध्ये. आणि हे आकुर्जीने रथ अंगणात उभा केला. बलराम आणि कृष्ण यांनी पाहिलं आणि धावत गेले. धावत गेले. बलरामाने एक हात धरला आणि एक हात कृष्णाने धरला. आणि आकुर्जी खाली उतरतानाच काय म्हटले, म्हणे काका तुम्हाला येताना काही त्रास तर झाला नाही. आता बा ज्याला कधीच पाहिलं नाही त्याला डायरेक्ट काका म्हटलं म्हणजे मग आकुर्च्या पायाखाली माती सरकली. की आपण म्हटलं होतं याने काका म्हटलं तर उद्या यायचं. म्हणजे इच्छिले येते पूर्वी मनोरथ. म्हणजे जे जी इच्छा केली ते ते पूर्ण करतो बरं. पण इच्छा चांगली पाहिजे आणि उपासना चांगली पाहिजे. नाही तर मग नुसती इच्छा आणि उपासना काही नाही, काय फायदा त्याचा. एखादा होतं मी मारून देतो तुला फोनवर पैसे आणि याच्या अकाउंटमध्ये रुपये बी नाही, काय फायदा त्याचा. आलं का लक्षात. म्हणजे इच्छा पाहिजे आणि उपासनाही पाहिजे ना. म्हणून तर समर्थ काय म्हणतात की उपासनेला दृढ चालवावे, दैव संतांशी सदा नमावे, सत्कर्म योगी वय घालवावे, सर्वामुखी मंगल बोलवावे. पुढे नेलं, चरण प्रक्षालन केलं. मग पूर्वी स्वागत कसं करायचे, गोकुळामध्ये गुळाचा खडा द्यायचे आणि दुधाचा ग्लास द्यायचे. चहा नव्हता तेव्हा, चहाचा काही उल्लेख नाही भागवताचा. गुळ आणि दूध दिलं आणि ते गावरंगायचं दूध होतं. दूध दिलं. त्याच्यानंतर नंद आणि आकुर्जी बसले
रात्री त्यांची जेवण झाले आणि जेवण झाल्यावर रात्री 9 वाजल्या दरम्यान नंदाने विचारलं की अक्रूरा कसं काय येणं केलं. म्हणजे याचा अर्थ पाहुण्यांशी कसं वागावं ही जी लिहिलेलं आहे बरोबर. ह्या आपल्या तर पाहुणा दरवाजाजवळ तर आज कुठे चक्कर मारला इकडे, आज कशी आली इकडे, तुझ्या घरात येऊ देत नाही, काही पाणी नाही, काही चहा नाही, काय नाही, आज कुकडे फिरायचं इकडे, असं सुचवले ते घरात येऊ द्यायचं, त्यांना शांत होऊ द्यायचं. जेवण झाल्यानंतर मग विचारायचं की कशी काय आले. हे पद्धती आहे संस्कृत, म्हणजे त्या ठिकाणी स्वागताची. मग विचारलं की अक्रूरा कसं काय येणं केलं. आता अक्रूराने सांगितलं म्हणे नंदा हा जो रथ आहे ना हा फक्त तुझ्या मुलांना घेण्याकरता पाठवला, कृष्णाला आणि बलरामाला. आता नंद एवढे भोळे होते, त्यांना एवढा आनंद झाला की माझ्या मुलांना घेण्याकरता राजाने पाठवला. कशाला पाहिजे. समजा भुजबळ साहेब समजा इथे आले आणि गाडी उभी करून कोणालाही बसून घेतलं तर एक बसताना वाटते मीच भुजबळ झालो का आता, आहे की नाही. हे तर मान्य आहे की नाही. म्हणजे साध्या आमदाराने जर गाडी उभी करून एखाद्याला बसून घेतलं तर हे आभाळ चालला जाते नाही बसणार. तसं नंद एवढे भोळे होते की माझ्या मुलांना राजाने पाठवला. रात्री सर्व गोपाळांना सांगितलं अरे म्हणे उद्या आपल्याला मथुरेला जायचं आहे, आपण कंसाला भेटवस्तू घ्या, कारण कृष्ण आणि बलराम यांना घेण्याकरता रथ पाठवला. आता यांना रथ पाठवला. त्याच्यानंतर हळूहळू ही बातमी यशोदेपर्यंत गेली. आता यशोदा कृष्णाला एवढं म्हणजे माया होती कृष्णावर. यशोदा नंदाजवळ गेली ती म्हटली नंदा तुम्हाला जायचं असेल जा, हे ज्येष्ठ गोपाळण्या या बलरामाला घेऊन जा, पण कृष्णाला मी पाठवणार नाही. पण नंद महाराज म्हटले की यशोदाजी ही राजाची आज्ञा आहे, राज आज्ञा मोडता येत नाही ना, जावंच लागेल. आता राज आज्ञा मोडता येत नाही, त्याला नाईलाज झाला. आता रोजचा नियम कसा होता, यशोदा देवाला घेऊन झोपायची तर देवाकडे तोंड करून झोपायची. आज यशोदेने काय केलं, देवाकडे पाठ केली आणि तिकडे तोंड करून रडायची ना. मग ते हुंदका आला असेल असा. आता देव का झोपतो, देव झोपत नाही. बरोबर, देव झोपला की आपण झोपले समजा. तो फक्त आपला भाव आहे वारकऱ्यांचा. आपण आषाढी एकादशीला देवाला झोपवतो तर केव्हा उठता देव, कार्तिक एकादशीला. 4 महिने देव झोपलेला राहता. वृंदावनात दुपारी देव झोपता ना, दुपारी झोपवता ते 12 ते 4 एंट्रींनी सगळे मंदिर बंद. किंवा 2 वाजता गेले तुम्ही रवी बाबा ते सांगता की नाही देव झोपलेले, म्हणजे असं आहे ते. मी एकाला म्हणतो बोले भगवान सोय होय म्हणजे बोला तुम्ही सोय जाने फिर. अरे मैंने बोला भगवान कहीं सोते है क्या भाई, भगवान तो हमेशा जागते रहते नहीं, लेकिन वो भाव है बोले. तर त्या ठिकाणी देवाने यशोदेच्या तोंडावर तोंड ठेवला आणि विचारलं बोले माँ आप क्यों रो रही हो. तेव्हा यशोदेने सांगितलं कन्हैया तू तो कल मथुरा चला जाएगा, वापस नहीं आएगा. तू मथुरा जाशील म्हणजे परत येणार नाही. आता पाय देऊ किती लबाड आहे. काय म्हटलं आईला, बोले माँ आप चिंता मत कीजिए, मैं यूं जाऊंगा यूं आऊंगा. आला का देव. अहो रवी बाबा 16,108 लग्न केले तर एकाही लग्नाला नंदनी यशोदानी. सांगा तुम्ही काय डोक्याला ताण आहे आता. म्हणजे देव म्हणजे बोललं त्याप्रमाणे केलंच पाहिजे असं काही नाही. आता हे मंत्री संत्री आपल्याला सांगतात की तुमच्या गावात नदी मंजूर, धरण मंजूर, अमुक मंजूर, ढबूक मंजूर. कुठे मंजूर होते काय, केलं तर केलं, एखादं काम नाही तर काय नाही. फक्त हा महिन्याचं काम असेल त्यांचं. हा म्हणजे मग कोणाची दिली की तुमची डुबू असा आपला भाग आहे तो. म्हणजे फक्त आश्वासन देऊन द्यायचं असा प्रकार आहे तो. अशा प्रकारे आणि शेवटी सांगितलं की मी असाच आहे ना असा येईल. आता यशोदा म्हटली मेरा कन्हैया जो बोलता है वही करता है. 4 वाजले. मग गोकुळामध्ये सर्व स्त्रिया गोपी 4 वाजता उठायच्या बरोबर. आणि नियम होता उठता स्नान झालं
की अगोदर म्हणून पाणी घेऊन यायचं. पूर्वी नदीवरून पाणी आणायची प्यायला, नद्यांचं जल शुद्ध होतं. पण आता या आपल्याच विकृतीमुळे ते अशुद्ध झालं ना. हे सर्व सांडपाणी घाण, हे पोऱ्यांचे पाणी सगळे. आता आपण याला पाहतो ना, आपण कुठे गेलो होतो मागे शुक्ताला, ते किती पाणी त्या नदीमध्ये किती पावती, किती घाण. मला वाटतं वृंदावनातच आहे ते, वृंदावनाच्या बाजूला ते काय ते सर्व शहराचं पाणी त्या नदीमध्ये. म्हणजे या ठिकाणी फार विचित्र काम झालं ते. आता हरिद्वारला गंगा आहे, हरिद्वार म्हणतात सर्व पाणी गंगेचं पाणी, गंगेमध्ये गावातलं सांडपाणी, असा प्रकार आहे तो. ऋषिकेशला गंगेचं पाणी थोडं चांगलं वाटते ऋषिकेशला, कारण ती वरतून येते तिकडून. अशा प्रकारे आणि पाण्याला जायच्या, पण नंदाच्या वाड्याकडून जायच्या देवाला भेटण्याकरता. तर आज त्यांना नंदाच्या अंगणामध्ये रथ दिसला. पण ह्या सर्व गोपी नंदाच्या अंगणात आल्या आणि यशोदेजवळ गेल्या आणि यशोदेला विचारलं किंवा यशोदे साजनी का रथ शृंगारीला सांगे ओ मजसी. मग त्यावेळेला यशोदा काय बोलली, ती गौडनाथ आहे ना एकनाथ महाराजांची, गोरे नंदाची पट्ट राणी सद्गतीत होणी मथुरेशी जातो चक्रपाणी. हे वचन ऐकून निवड झाल्या अंतःकरणी की देव मथुरेला जात आहे. मग या गोपी म्हटल्या की आम्ही बलरामाला जाऊ देऊ पण देवाला जाऊ देणार नाही. मग आता ते गोकुळामध्ये कशी पद्धत होती, ह्या महिला मंडळी इथपर्यंत पदर घ्यायचा, असा इथपर्यंत, म्हणजे प्रत्येक स्त्री इथपर्यंत पदर घ्यायची ना. आणि नंदाला माहितच नव्हतं की हे सून कोणाची आहे आणि ही मुलगी कोणाची आहे, हा काय प्रकार. पण आज त्यांना डोक्याने पदर घ्यायची शुद्ध नाही, तर डायरेक्ट नंदाजवळ गेल्या आणि नंदाला म्हटल्या, नंद महाराज तुम्हाला जायचं असेल तर जा, बलरामाला घेऊन जा, पण आम्ही कृष्णाला पाठवणार नाही. त्यावेळेला नंदाला बी नवल वाटलं की आज म्हणजे या कृष्णाकरता यांचा एवढा भाव आहे. पण ते म्हटले की ही राजाची आज्ञा आहे आणि राजाज्ञा आपल्याला मोडता येणार नाही. आता त्यावेळेला सर्व गोळ्या झाल्यावर अक्रूला दोष द्यायला लागले ना, की अक्रूरा चांडाळा तुला कोणी धाडलं इथे, आणि तुझं नाव आहे तशी करणी आहे, पण पाहायचा अर्थ काय भारी आहे. अक्रूरा तुझे नाव तैशीच करणी, म्हणजे तुझं नाव अक्रूर आहे, तू अक्रूरच आहे. अक्रूर आहे शब्द आता तो क्रूर नाही तो, म्हणजे अक्रूरला विशेषण घे बरं. मग त्यावेळेला अक्रूर आणि गोपीचा भाव पाहिला, अक्रूराचं हृदय भरून आलं. पण देवाला कळलं की जर आपण आता गोकुळ सोडून गेलो तर ह्या गोपी प्राण सोडून देतील, कारण गोपीचा प्राण म्हणजे कृष्ण होते ना, प्राण सोडून देतील. म्हणून देवाने काय केलं, प्रत्येक गोपीजवळ गेले आणि गोपीच्या मस्तकावर स्पर्श केला. आता तुम्ही सांगा, मी मध्ये सांगितलं एक दिवस की मंत्र दीक्षा आणि स्पर्श दीक्षा. देवाने स्पर्श केल्यावर देवाने प्रत्येक गोपीच्या हृदयात प्रवेश केला, कारण स्पर्शानेच हृदयात प्रवेश करता येतो ना. स्पर्श केल्यावर हृदयात प्रवेश केला. लाईनचा स्पर्श झाला की समजते की काय गडबड आहे. हे वायरचा जसा वायरला हात लागला की मग कळते की याच्यात काय येतं. तसं देवाने गोपीच्या हृदयात प्रवेश केला. याचं एकच कारण होतं की विरहाने गोपीचा प्राण जाऊ नये याकरता प्रवेश केला. मग आता जो देव बाहेर पाहण्याकरता गोपी एवढा अट्टहास करायचा, तो देव जर हृदयात प्रगट झाला तर विरह शांत झाला ना. मग इथे डोंगरीची बाजू म्हणजे जास्त बोलण्याचा प्रश्न शिल्लक राहत नाही. गोपीच्या हृदयात प्रवेश केला. पूर्ण भागवतामध्ये राधेचं नाव नाही, कारण जे शुकाचार्याने भागवत सांगितलं त्याच्यामध्ये राधा शब्दाचा उल्लेख नाही. का नाही, तर राधा ही शुकमुनीची गुरु होती ना, आणि राधा म्हटलं की शुकांना 6 महिन्याची समाधी लागायची. आता भागवत ते या सांगितलं परीक्षिताला, आणि त्यांच्या मुखातून जर राधा निघाला असतं आणि ते जर 6 महिने समाधीत गेले असते तर पुढे परीक्षिताचं काय झालं असतं. म्हणून त्यांनी कटाक्षाने राधा शब्द तोंडात यूज दिला नाही. ती स्त्री, इथे बी ती स्त्री म्हटले.
ती गोपी धावत आली आणि भगवत स्वरूपामध्ये विलीन झाली, जसं मीराबाई विलीन झाल्या ना. कारण ह्या तीन महिला संत, तीन पुरुष संत हे सदैव गुप्त झालेले आहे. अलीकडच्या काळामध्ये कानोपात्रा, मीराबाई, मुक्ताबाई महिला संत हे सदैव गुप्त झालेले आहे. आणि तीन पुरुष संत चैतन्य महाप्रभू, तुकोबराय आणि नाथ महाराज हे सदैव गुप्त झालेले संत आहे. मग ही राधा इथे भगवत स्वरूपामध्ये म्हणजे गुप्त झाली असं वर्णन केलेलं आहे. मग आता रथी चढले वनमाडी, यांनी सांगितलं की आपण रथाला आळवं व्हायचं. पण देव म्हटले आता वेगे आणि रथासी या गोपीच्या शोकाशी न पाहावे मजसी. आता रथ तू वेग म्हणजे लवकर हाकल असं आपल्याला सांगितलं. कोणीही आलं तर रथ थांबवायचा नाही. आता तुम्ही फक्त त्याचं प्रॅक्टिकली पहा. समजा इथून रथ निघाला, सर्व गोपी इथे उभ्या आणि आपल्या या मोरीपर्यंत रथ गेला, या पाटापर्यंत रथ गेला. आता गोपी इथे आणि रथ तिथे. यशोदा पाहता पाहता रथामागे धावत निघाली. तर बलराम दादाने लागेल कृष्णा सांगितलं, बोले कन्हैया माँ दौड रही है. आता देवाने तिकून रथातून उडी मारली आणि तिकून मागून धावत आले. इकून यशोदा गेली, मध्येच भेट झाली. आता गोपी मागे, रथ तिकडे, मध्ये फक्त कृष्ण आणि यशोदा होती गेली. आता यशोदा रडली नाही बरं. यशोदा खाली बसली, म्हणजे घुटण्यावर बसली अशी. देव आले आणि यशोदेच्या गळ्यात पडले आणि म्हटले, माँ आप क्यों दौड़ रही हो, तू कशा करता धावत आली. तेव्हा यशोदा म्हटली, कन्हैया आज तक मैंने आपसे 2 बातें छुपा के रखी. आजपर्यंत 2 गोष्टी मी तुझ्यावरून लपून ठेवल्या, त्या तुला सांगितल्या नाही. आज ते भेद तुझ्या पुढे प्रगट करते. मग भगवान म्हटले, अशा कोणत्या गोष्टी आहे की तू माझ्यापासून लपून ठेवल्या. तेव्हा यशोदा काय म्हटली, कन्हैया तू मेरा पुत्र नाही है, तू माझा मुलगा नाही, तुझे जन्म देने वाली देवकी है, मैं तो तेरी पालक माता हूं, मी तुझी पालन करणारी माता आहे. पहा देवाने काय यशोदेला सुंदर उत्तर दिलं. भगवान म्हटले, माँ जन्म देने वाली से पालने वाली माता बडी होती. जन्म देणाऱ्या आईपेक्षा वागवलेली आई मोठी असते बरोबर. हा, जन्म देणारी आईचं काय. आता एक बऱ्याचशा आता तर ते मातृ या शब्दावर मी कलंक लावून दिला काही मातांनी. काय त्या माता म्हणण्याच्याच लायकीची नाही. व्हॉट्सअपवर मी ऐकत राहतो, पाहत राहतो, त्याच्यामुळे ते मोठं विचित्र कारभार येतो. काय म्हणजे आई शब्दालाच कलंकित करून टाकलं या काही बावळट मुलींनी यांनी. असा प्रकार आहे. म्हणजे सांगण्यात तात्पर्य त्या ठिकाणी सांगितलं की मला कोणी काही जरी म्हटलं तरी मी तुलाच आई म्हणेल. भगवान म्हटले, जगत चाहे कुछ भी कहे लेकिन सारे जगत को मैं यही बताऊंगा कि मेरी माता यशोदा है और पिता नंद है, हे सांगितलं. आणि दुसरी गोष्ट, मी तुला उखळाला बांधलं म्हणे कोणाला सांगू नको. उखल से बांधा था ये किसी मत बताना. आता देव म्हटले, माँ जो मुझे बांधता है मैं उसे कभी नहीं भूलता. जो मला बांधतो मी त्याला कधीच विसरत नाही. आणि मग डोक्यावर हात ठेवला कृष्णाच्या यशोदेने. वा. आणि काय म्हटली, कन्हैया आप जहां भी रहो सुखी रहो. कुठे राहा म्हणे तू, पण सुखी राहा. मी ते नेहमी सांगतो, ज्याला आईचा आशीर्वाद प्राप्त झाला त्याच्यावर देव कोपरा तरी काही नाही होतो. एखाद्या साधूने शाप दिला तरी काही होत नाही, फक्त त्याला आईचा आशीर्वाद पाहिजे. आणि काही त्याला हे कळतच नाही कशाला पाहिजे. समजा एखाद्या मुलाला किंवा आपल्या ताप आला समजा आणि आपली आई जिवंत आहे, त्या आईने कधी याच्या पोटावरून डोक्यावर नुसता हात फिरवला तर तुम्ही डिग्रीनं तपासून घ्या. त्याला जर 103 डिग्री ताप असला, त्याच्या आईने कधी डोक्यावर पोट त्याच्या छातीवर हात फिरवला तर कधी 1 डिग्री एका 10 सेकंदात नाही कमी झाला तर मला महाराज नाही म्हणायचं. त्या आईच्या हातामध्ये अशी ऊर्जा असते बरोबर. म्हणजे त्या ठिकाणी असं. पण आता हे बावळट ते डॉक्टरचा हात फिरवतील पण मायले हाती ठेवला डोक्यावर असं प्रकारे. त्यामुळे वेळेचा बदल झाला. आता काय करणार, जाऊ द्या. अशा प्रकारे
आशीर्वाद दिला की जा जिथे राहशील तिथे सुखी राहा. भगवान धावत गेले, रथावर चढले. मग एका जनार्दनी रथ गेला निघोली. मग आता रथ गेला, मथुरेच्या विशीत आला, यमुनेच्या तीर आले. आता ते वेळ झाली संध्येची, या अकुराची. तो मी दुपारची संध्या करून येतो. देवाला मनात असायला आलं की मी माझ्याकरता संध्या करतो आणि मी याच्या रथाला संध्या करायला चालला. म्हणजे एखाद्याने आपल्याला प्रत्यक्ष देव असतो आणि आपण तुम्ही देवाची पूजा करून येतो. आता नाथ महाराजांचं असं झालं होतं की नाही. नाथ महाराजांच्या घरी हे झाड झूड पूजा अर्चा फुलांनी हे काम कोण करे? देव. श्रीखंड्या रूपात भगवान होते ना. एक दिवस नाथ महाराज पूजा करायला बसले आणि नाथांच्या देवघरातला एक नियम होता देवघरातला, की देवाला गंध दिल्याशिवाय आपण लावायचा नाही. देवाला गंध दिला की मग उरलेला आपण लावायचा. मग ते पूजा करता फुलं वगैरे सर्व आणून द्यायची. मग ते गंध उगाळला नाथांनी आणि कृष्णाची मूर्ती होती, त्या मूर्तीला ऊर्ध पुढं लावला. ती इकडे श्रीनटण्याच्या डोक्याला आपोआप उमटला. नाथांनी असं पाहिलं, म्हणजे काय तुला मी सांगितलं होतं की देवाला दिल्याशिवाय आपल्याला लावता येत नाही. ते श्रीखंड रूपातले देव काय सांगितले नाथाला, म्हणजे नाथ महाराज तुम्ही या कृष्णाला गंध लावला की तो माझ्या कपाळावर आपोआप मोठं म्हणे. नाथ म्हणे एक कानाखाली घाले. असं कुठे होते का म्हणे. हा याला लावला की तुला मोठं म्हणे, पण नाथाला कुठे पुढे दिलं देवाने, कारण माया टाकली होती ना. तो अभंगाचा नाही. द्वारकेची मूर्ती एक नाथा घरी, धोत्रे गंगातीरी धूत असे, श्रीखंडा चंदन उगाळून करी, पाणी वाई हरी आवडीने. मग सेवेशी तत्पर उभा ठाईचे ठाई, देवपूजे समय तिष्ठत असे. या कळव्याचं अर्थ कोणी बाबा म्हणे मला कळते म्हणजे अजून कसं आहे. मला एकदा फोनवर अन्ना शिष्टी दिवशी म्हणे मला मग मिळालं म्हटलं तुम्ही माझ्या आमचे सिनियर आहे ना. पण म्हणे देवपूजे समय तिष्ठत असे म्हणजे काय. अहो म्हटलं नाथ महाराज देवपूजा करायचे तर नाथ पूजा करायची देवाची आणि देव मागे. तर भगवान म्हटले की आपली पूजा कशी होते हे आपल्याला समजत नाही. आज प्रत्यक्ष पाहून घेऊ की आपली पूजा कशी करतात. तर हे श्रीखंडा रूपातले भगवान पाहायचे की आपली पूजा कशी होते. देव पूजे समय तिष्ठत असे म्हणजे एकदम तटस्थ राहून पाहायचे की आपली पूजा कशी होते. मग त्या ठिकाणी आणि निळा म्हणे देव नांदे ज्याचे घरी दत्त सोपदारी तरी तसे चार निळोबरायचा अभंग आहे. अशा प्रकारे आणि दुपारची संध्या करण्याकरता गेले. पण त्यांना शंका अशी होती की आपण जा नदीमध्ये स्नानाला आणि कौसाने काही कट रसाने यांना मारूच टाका. पातळी शंका म्हणजे काही काही वेळेला माणसाला नको ती शंका निर्माण होती. आणि ज्ञानोबा म्हणतात ना की संशय होणे घोर आणि पाप नाही तो असं म्हटलेलं आहे. म्हणजे शंका ही माणसाला घातक ठरते. काही म्हणजे ते काही काही लोकांना पण म्हणजे नको ते शंका निर्माण होता ना. पण भगवान म्हटले अखुरा तुम्ही जा, काही काळजी करू नका. गेले अखरू त्या नदीमध्ये बुडी मारली तर त्यांना शेषशाही नारायणाचं कृष्ण रूपात दर्शन झालं. आणि मग त्यांना कळलं की आपण ज्यांना आणलं तो प्रत्यक्ष नारायण आहे. आले पण मग अक्रूर मथुरेमध्ये आले, उपवनामध्ये रथ थांबवला. पूर्वी अशी पद्धत होती, कोणीही अतिथी आले म्हणजे गावात डायरेक्ट घरी आणायचं नाही. त्यांना उपवनामध्ये म्हणजे एक विशिष्ट भवन होतं गावाच्या बाहेर बांधलेलं, तिथे थांबवायचे आणि मग तिथून त्यांना सत्कारने घरी आणायचं. रेस्ट हाऊस. आता रेस्ट हाऊस झाले वापरले. हा अवघड समस्या आली त्या. मग त्या रेस्ट हाऊस मध्ये जे स्वयंपाक करून खाऊ वगैरे घालतात ते मी पाहिलं. त्या पारोळ्याला आहे ना ते 3 दिवस स्नान करत नाही. मोठं विचित्र कारभार आहे तो. मग ते त्या ठिकाणी प्रकार असा झाला की उपवनामध्ये देव थांबले. अक्रूर म्हटले तुम्ही माझ्याकडे चाला. भगवान म्हटले माझं कार्य पूर्ण झाल्याशिवाय मी कुठे जाणार नाही. आता सांगितलं, अक्रूर निघून गेले. पण अक्रूरने बातमी पसरून दिली मथुरेत की मी कृष्णाला आणलं. आता आजपर्यंत देवाची फक्त कीर्ती ऐकली होती, म्हणजे एवढे दैत्य मारले, कीर्ती ऐकली. आज पाहण्याचा योग आला. आता तुम्ही सांगा, ज्याचं फक्त नाव ऐकलं, कीर्ती ऐकली आणि आज तो प्रत्यक्ष पाहायला मिळेल, किती गर्दी झाली मग. अहो एवढी गर्दी झाली
की मग गर्दी म्हणजे सर्वांनी तयारी केली, कोणी हवेलीवर कोणी कुठे. मग आता स्त्रियांनी घाईघाई तयाऱ्या कशा केल्या, ते डोळ्याला काजळ लावताना ते गालाला लावून घेतले, हातातले दागिने पायात घालून घेतले, नाकातले कानात घातले. ते कळवर मुलं होते ना, ते शिखर ठेवून दिले वर. पहिले पुरी शिखर राहायचे ना, आणि शिखर भाकरीची दुरडी राहायची, ती कांबडीची बनवलेली. आता त्या दुरड्या वगैरे सगळं बंद झाल्या आता. आता काही आणत नाही कोणी ते टोपली. हा, पण ती कांबडीची याची राहायची ना, कांबडीची राहायची. आता हे स्टीलचे हे आणले सर्व. तुम्ही त्या गरम पुढे ठेवल्या झाकण लावलं की 10 मिनिटं त्या पोळ्याला घाम येतो. पूर्वी असं नव्हतं ना. ते काय सगळी पद्धतीच बदलली आहे. मग ते त्यावेळेला त्याला दुर्डी म्हणतात आमच्याकडे, आणि ते दुर्डीच गाठीची वर्ण आहे ना, त्या कड्यावर घेतल्या. मग देव बाह्यरंग पाहतो कोणाचा, देव बाह्यरंग पाहत नाही, देव अंतरंग पाहतो. मग आता देव गेले नंदाजवळ आणि सांगितलं, बाबा आम्ही मथुरेची शोभा पाहून येतो. नंदाने काय सांगितलं, म्हणे कृष्णा इथे असा शिल्लकपणा करायचा नाही, बरोबर हे शहर आहे, आपलं गोकुळ खेळ आहे, त्याच्या मग खेळासारखा बावळटपणा इथे करशील. भगवान म्हटले, बाबा आम्ही या रोडने जातो या रोडने येतो. परमिशन दिली. हे गोपाळ मागे, आता यांना ते सवय ते काही सारायची. देव पुढे चालायचे आणि बोंबलत चालायचे. बलराम दादा की जय, श्रीकृष्ण कन्हैया की जय. आता यांचं ते आवाज ऐकून हे सर्वांची धांदल उडाली ना. मग आता देवाचा सत्कार तर लोक करायचे. मग राजमार्गाने देवा देव चालायला लागले, तेव्हा पहिलं गिराईक आलं, तो परीठ म्हणजे धोबी. आता तो धोबी 3 धोबी होते असं वर्णन आहे भागवतात. त्यांच्यावर कपड्याचे गठोडे होते. आता देवाला कोणत्याच गोष्टीची गरज नाही, तरी देव त्याच्याजवळ गेले. त्याला म्हणे, तुझ्याजवळ हे काय आहे? त्याने सांगितलं, हे राजवस्त्र आहे. आता राजवस्त्र म्हटल्यावर भगवान म्हटले, आम्हाला एक एक देऊन दे. आता ते उद्धट होतच ना, ते राम अवतारलं होतं ना ते. देव म्हटले, आम्हाला एक एक देऊन टाक. तो काय बोललो कृष्णाला उद्धट सारखं, तू तो क्या बोले तेरे बाप दादा को मिलने वाले नाही. म्हणजे तू तर काय म्हणे, पण त्या बाप दादाला ते भेटणार नाही. कृष्णाने बलरामाकडे पाहिलं. बलराम दादा म्हणे, कन्हैया ये वही नालायक है जिसने माता सीता की निंदा की थी. हा तोच आहे म्हणे. मी तुम्हाला मदत सांगितलं की हा उद्धटपणा जात नाही नारायण दादा. जे आता उद्धट आहे ना, ते मेल्यावर कधी पहिल्या जन्मात गेला तर मारत ना बैल. तुम्ही लिहून घ्या का सांगा, उद्धट व्यक्ती मेल्यावर कुत्र्याच्या जन्मात गेला तरी कोणाच्या अंगावर धावेल चावण्याकरता. उद्धटपणा जात नाही. मग ते तसंच बोललं ना, तू तो क्या बोले तेरे बाप दादा को मिलने वाला नहीं. बलराम दादा म्हटले, कन्हैया दंड देने का समय आ चुका है. गेले देव त्याच्याजवळ भगवान कृष्ण. त्याला म्हटले, काय बोलला रे? तो परत तेच बोलला, बोले तू तो क्या बोले तेरे बाप दादा को मिलने वाले नाही. देवाने एक बुक्का त्या तोंडावर मारला. असा म्हणता नाही सर्व एका बुक्की जीव गेला, पण तो फक्त कृष्णाच्या हातून गेलेला आहे. जसा बुक्का मारला तसे खाली पडलं, त्याने पाय घासले, डोळे पांढरे केले आणि त्याचा प्राण गेला. त्या दुसऱ्या 2 पर्यटनांनी पाहिलं. ते म्हणे, बापा एका बुक्क्यात जर आपला एवढा पहिला धोबी गेला. देवाने पाहिलं, त्याने गठडू उचलले, खाली खाली ठेवून ते पळून गेले. देवाने प्रत्येक गठडं सोडलं. देव वस्त्र उचलायचे आणि रमेश बाबाच्या अंगावर फेकलं की ते बाबाच्या अंगाचं. कारण एक टेलर तुम्हाला 3 ठिकाणी टेप लावतो, शर्ट शिवून देतो. आता जो कपडा देवाने हातात घेतला त्याचं माप घ्यायची गरज आहे का? आता तो ज्याच्या अंगावर फेकला त्याच्या मापाचा, त्या अंगात घालायची म्हणजे काय, येतं आपल्याच मापाचा आहे. देवाच्या हातून जायचं ना ते. प्रत्येकाला वस्त्र दिले देवाने. पिवळं ठेवलं, बलराम दादा निळं दिलं. आता सर्वांना वस्त्र दिले. सर्व 5 करून एका भुक्कीत परीट मेला. पुढे गेले तर ती कुब्ज घाशी भेटली. आता ती 3 ठिकाणी वाकली होती, पण ती चंदन घासून न्यायची.
देवाला चंदन फार प्रिय आहे बरोबर. चंदन कोणते लाकडाचं बरं ते असलेलं. कारण असं म्हटलेलं आहे, चंदन और वंदन जीव को नम्र करते है. चंदन लावलं की मनुष्य नम्र होतो आणि वंदन केलं की नम्र होतो. म्हणून ज्येष्ठ माणसाला प्रत्येकाने वंदन करावं असं सिद्धांत आहे. पण आता वंदन करण्याची प्रथा पण झाली आपल्या आपल्या खेड्यापाड्यात. हे चालू आहे समजा असे. आता काही काही निसते एका हाताने वंदन करत असं, म्हणजे काही काही देवाला सलाम अलैकुम सारखं करत असं. हो ह, म्हणजे असा प्रकार आहे तो. अशा प्रकारे आता वेगवेगळ्या पद्धती निघाल्या. मग अशा प्रकारे महाराज म्हणतात की ती जी कुब्जा आहे, मग ही 3 ठिकाणी वाकडी तिच्यावर चंदन, तो सुगंध येतावर भगवान तिच्यावर गेले आणि म्हटले, हे सुंदरी तुझ्याजवळ काय. आता ती कुरूप होती. आता तिला वाटलं आपलं या मथुरेमध्ये कोणी टिंगल करत नाही, कारण ती चंदन कवसाला घेऊन जायची ना. आणि सुंदरी म्हटलं तिचा अगोदर पारा सरकला आणि तिने जसं वर पाहिलं तर तिला देव दिसल्यावर ती मोहित झाली. कारण राजस सकुमार मदनाचा पुतळा, म्हणजे देव अप्रतिम होते दिसायला. देवाला पाहिल्यावर ती भुलून गेली सर्व. आणि तिला कळलं की हा तो कृष्ण आहे. देव हसले. त्यावेळेला ती म्हटली की कृष्णा, देवाने मान हलवली. मग 100% गॅरंटी झाली की हा कृष्णच आहे. मग भगवान म्हटले तुझ्याकडे काय आहे म्हणे. चंदन आहे. मग भगवान म्हटले आम्हाला दे. मग ती म्हणे मी तुझ्या हातात नाही देत म्हणे, हे मी तुला माझ्या हाताने लावून देते. याचा भी एक अर्थ आहे की भगवान की सेवा करना हो तो अपने हात से करो. काही काही सांगू देतात की देव नामून घ्यायचा रे, देवाची पूजा कर, असं बी चालत नाही बरं. आपण दुसऱ्याला सांगायचं नाही घरामध्ये की देव पूजा करून घ्यायचा. का तुम्हाला रोग आला का करेल, बोलले तर रागीन की नाही. आपण दुसऱ्याला ऑर्डर द्यायची आणि देवपूजा करायची. तुम्ही हे बराही सांगा असं की नाशिकला जाऊ द्या, तुम्ही नामक करून ढमुक करून बाजार करून हे आदेश द्यायचा. पण तुम्ही देवपूजा करून घ्या असा कधी आदेश द्यायचा नाही. मग इथे प्रकार तोच झाला ना. ती म्हटली मी माझ्या हाताने तुला लावेल. मग तिने देवाला चंदन लावलं. देव प्रसन्न झाले. देव म्हटलं चालायची काय करट करून टाकायची. आता ती 3 ठिकाणी वाकली होती, मानीवर, पाठी, कमरेमध्ये आणि पाय बी थोडी तिरपी होती. देवाने तिच्या पायावर पाय दिले आणि हनवटी धरली. तिला अशी सरळ केली तर ती सरळ तर झाली, पण ती एकदम विश्व सुंदरी झाली. अप्रतिम सुंदर. कारण ती सुंदर झाली. तिला कशावर कळलं, तिने कृष्णाच्या डोळ्यामध्ये प्रतिबिंब पाहिलं. देवाच्या डोळ्यात ते का आरसा होता, तिने देवाच्या डोळ्यात पाहिलं तर तिला कळून चुकलं की आपण अप्रतिम सुंदर झालो. काया पलट झाला ना. मग तिने त्या एक सुखाची मागणी केली देवाजवळ. पण भगवान म्हटले मला माझं कार्य पूर्ण झाल्याशिवाय कुठे देता येणार नाही. मी तुला आश्वासन देतो की कार्य पूर्ण झालं मी तुला तुझ्या घरी भेटायला येईल. आता कुब्जा प्रसंग झाला. याच्यात एक रहस्य असं आहे की आपली बुद्धी कुब्जा आहे और काम क्रोध लोभ से वक्र हो चुकी है. हे 3 दुर्गुणाने आपली बुद्धी वक्र झाली. मग पुढे गेले ते व्यापारी लोक आहे की नाही, व्यापारी यांना आशीर्वाद आहे बरं. कारण देव चालायचे ना, देवाच्या मागे गुप्त रूपाने लक्ष्मी चालत होती. मग देवाची सेवा ज्यांनी केली त्याला लक्ष्मी आशीर्वाद देऊन द्यायची. मग व्यापाऱ्यांना पाहिलं की बाबा एका बुक्कीत परीट मेला. 3 ठिकाणी कुब्जा वाकडी. असं कुठे वाकडं म्हणून सरळ केलं गोर होते का, एवढं सुंदर होते का, म्हणजे हा प्रत्यक्ष नारायण आहे. मग ते दुकानातच म्हटले की कन्हैया ही दुकान आपकी आहे. आता मी दुकानदार म्हणतो की दुकान आपकी आहे. कशी आपकी आली, कपडा फायला गेला. त्यानं देवाचं स्वागत केलं. त्यावेळेला लक्ष्मीला आनंद झाला. लक्ष्मी म्हटली बनिये कैसे भी हो लेकिन मैं बनियों के घर जाऊंगी. म्हणून लक्ष्मीने व्यापारी लोकांना आशीर्वाद दिलेला आहे. पुढे गेल्यावर सुदेव नावाची माडी होते. मग ते त्यांना आनंद झाला. ते सामोरे गेले आणि सांगितलं कृष्णा तू माझ्या घरी चालावं असं माझं मत आहे. देवाने लक्ष्मीला आदेश दिला की तुम्ही बाहेर सांगा, तुम्ही येऊ नका. देव गेले सुदेव माळ्याच्या घरी. बस त्याने फुलाच्या माळा घेतल्या, देवाच्या गळ्यात टाकल्या. देवाच्या चरणावर डोकं टेकवलं. भगवान म्हटले लक्ष्मी सोडून दे पण तुला मी प्रसन्न आहे. सांग तुला काय पाहिजे. पोटाशी धरलं
ते सुदैव माळी म्हटले, कृष्णा मला तुझ्याकडून काही द्रव्य धन कशी अपेक्षा नाही, तुझ्या चरणाजवळ आमची अशीच मती ही जन्मोजन्मी राहो हीच इच्छा आहे, दुसरं काही नको. हेची व्हावी माझी आस, जन्मोजन्मी तुझा दास, जन्मोजन्मी तुझी सेवा करावी एवढीच मागणी. देवाला एवढा आनंद झाला. देवाने सुदैव माळेच्या कानाजवळ तोंड घेऊन गेले आणि सांगितलं की सुदैवा मी तुझ्या वंशामध्ये जन्म घेईन. म्हणून ते सावतमाला जन्म झालेला आहे. डोंगरी महाराज ही कथा सांगायची बरोबर. मी धुळ्याला प्रत्यक्ष महाराजांच्या मुखातून ऐकली होती कथा. ते म्हणत महाराष्ट्र के अंदर आरण में जो बोले सावता महाराज हुए बोले, ये कोई सामान्य व्यक्ति नहीं, बोले साक्षात कृष्ण परमात्मा है. ते सांगायचे की जिस कृष्ण की मैं आराधना करता हूँ वही कृष्ण हे सावता महाराज के रूप में आले बोले. महाराज सांगायचे मग आशीर्वाद दिला की मी तुझ्या वंशात जन्म घेईल, म्हणून ते सावतमा म्हणून जन्माला आले. मग पुढे ब्राह्मण लोक घरीच राहिले. ब्राह्मण लोक घरी राहिले. ब्राह्मण म्हणे हे होऊन चालून येईल तर आम्ही पूजा करू. आता सुदैववाडी रोडवर आले घेऊन गेले. मग यांना काय झालं होतं घेऊन या, पण हे घरीच बसून राहिले गादीवर. म्हणजे तू त्याच्या पायाने आला तर आम्ही पूजा करू. आपली ब्राह्मण देवता गेली की आहे नाही, त्यांना कोण मला पाहून गेला. मग मी ते म्हणते की महाराज आम्हाला म्हणता मी ब्राह्मणाचा शिष्य आहे, बरं मी ब्राह्मणाचा शिष्य आहे, पण इथे ब्राह्मणाला शाप दिलेला आहे लक्ष्मी. हा, कारण ती म्हटली बनिये कैसी भी हो लेकिन मैं बनियों के घर जाऊंगी, ब्राह्मण आकड़ के रहेंगे. आता डोंगरीचे महाराज भी ब्राह्मण होते. ब्राह्मण आकड़ के रह गए इसलिए मैं ब्राह्मणों के घर नहीं जाऊंगी असं बोलली लक्ष्मी. तर डोंगरीचे महाराज सांगायचे ब्राह्मण विद्वान होते हैं लेकिन दरिद्री होते. ब्राह्मण विद्वान असतात पण दरिद्री असतात, त्यांना इथे शाप प्राप्त झाला. पण ते कर्मकांड मुखामध्ये लक्ष्मी असते, वेदमंत्र असतात. चला हा मग ते काय कारण आमचे नारायणांना आली वाटते आज अन्नकारण आमचा विषय झाला होता जाताना. मग ते म्हणत काय जीव टाकून मंत्र म्हणावं लागतं, हे काही म्हणजे फुकटने पैसे घेत म्हणजे आपल्याजवळ, म्हणजे टाके थोडं बोलतात म्हणजे आपण ते बोलायचं असा प्रकार आहे. तो ब्राह्मणाला इथे शाप प्राप्त झाला. मग आता पुढे गेल्यावर यज्ञ शाळेकडे देवाने मोर्चा वळवला. आता ते पहारेकरी यज्ञावरचे त्या धनुष्यावरचे धनुर्यागाचे ते दारू पिऊन तोंड बसले होते ना. मग त्यावेळेला भगवान गेले. म्हटले आता इथे वाद घालण्यापेक्षा प्रेमाने समजून घ्यायचं. त्यांच्यावर गेले. म्हटले आम्ही हा धनुष्य पाहायला आलो. आता ते पहारेकरी म्हणजे जा पहा. आता लहान मुलं एक 11 वर्ष एक 12 वर्ष आणि मागे लहान गोपाळ पाहिलं. तर मग देवाने परत त्यांना मान दिला. म्हणे याला हात लावून पाहू का. त्यांना असं नवल वाटलं. ते म्हणे लावा हात लावा काही हरकत नाही. आता ते पिल्लच होते ते. लावला देवाने हात. भगवान म्हटले याला उचलून पाहू का. ते हसले पहारेकरी. अरे ते म्हटले इसे तो भगवान महादेव ने उठा सकते. पहा काय बोलले ते, इसे तो महादेव ने उठा सकते, इसे भूत प्रेत पिशाच नहीं उठा सकते. आप तो बोले मामूली बालक हो, बोले आप क्या उठाओगे. असं म्हणते तर देवाने ते डाव्या हाताला ते धनुष्य उचललं आणि मग त्याची इंडिकेटर लागले. ते म्हटले धनुष्य इथे आणण्याकरता 350 पॉवरफुल पैलवान लागले आणि यांनी सहज डाव्या हाताला उचललं. त्यांच्या तोंडाला थूक गेलं आणि त्याची उतरून बी गेली डायरेक्ट. मग भगवान म्हटले याला प्रत्यय लावू का. काहीच बोलता नाही त्यांना. ते निश्चित मान हलवायचे. जेव्हा प्रत्यय लावताना धनुष्यात तुकडे झाले. आता 4था दिवस होता आणि सांगितलं होतं की 5 दिवस सुरक्षित राहिलं तर यजमान अमर होईल, नाही तर यजमानला मरण येईन. बरं आता धनुष्य भंग झाल्यावर ते मारायला लावले कृष्णाला बलरामाला. एक तुकडं बलरामाने घेतलं आणि एक कृष्णाने पहारेकरी मारून टाकलं. पहारेकरी मुक्त झाले. तेच बाणाचे तुकडे घेऊन यज्ञ मंडपाकडे आले. आता तिथे ते कुस्त्याचा आखाडा होता. कंसाने अगोदरच लाईन लावून ठेवली होती किंवा तिकून जर ते मुलं जिवंत आले तर मावताला सांगितलं होतं की हा जो कोलपेड हत्ती हा त्यांच्या अंगावर सोडायचा. त्यावेळेला भगवान त्या मावताला म्हटले की तुझा हत्तीला आवर म्हणे आग्रामध्ये जायचं आहे कुस्त्या पाहायला. त्याला मावत म्हटलं अगोदर पहिले तुला या कोलपेड हत्तीशी म्हणे सामना करावा लागेल. आता आपलं काही काही सांगतात की ते हत्ती शक्ती झाली आपटलं ते मेलं ते मावत बी मारलं ते मान्य आहे.
पण हत्तीला आपटलं नाही. तो हत्ती आपण होऊन देवाजवळ गेला आणि कृष्णाच्या चरणाला स्पर्श करतावर त्याला कळलं की याच नारायणाने आपली पूर्वजन्मात मुक्ती केली आपल्या वंशामध्ये, आणि आपल्या गजेंद्राची मुक्ती यानेच केली. हत्तीने प्राण देवाच्या चरणाजवळ समर्पित केले, हस्ती दंत घेतले आणि मग मध्ये गेले. तो माऊत ठार झाला, कोलपीळ मुक्त झाला. आता रंगमंडपात गेला, हे सर्व कुस्त्या पाहायला बसले होते ते, स्त्रिया पुरुष, त्याच्यानंतर देशोदेशीचे राजे. आता ते देवाचं सौंदर्य पाहून देव कोणाला कशी दिसली याचं वर्णन केलंय. योगी लोकांना परमतत्वासारखे, स्त्रियांना मदनासारखे, यादवांना आपतिष्टासारखे, मग ज्याच्या त्याच्या परीने ज्याने देव त्याला तसे दिसले. पण त्यावेळेला आणि असं म्हटलेलं आहे की भगवान जेव्हा रंगमंडपात गेले तेव्हा मुष्टिक चांदूर धावत आले ना. तर मुष्टिकाने धरलं बलरामाला आणि चांदुराने धरलं कृष्णाला आणि अनाऊन्स केलं की मग तुम्ही आमच्यावर कुस्ती खेळा, जिंकले तर तुम्हाला आमचा राजा खूप बक्षीस देईल आणि हारले तर प्राणाला मुखावं लागेल. आता देव म्हटले सर्व प्रजेला कळायला पाहिजे की अन्याय आहे. म्हणून देवाने काय सांगितलं, आम्ही कुस्ती खेळायला नाही म्हणत नाही. आमची आई यशोदा आणि आमचे वडील नंद यांनी आम्हाला दही दूध खाऊ घालून आणि दष्टपुष्ट केलेलं आहे, पण आमच्या वयाचे पैलवान द्या. काय बोलले देव, आमच्या वयाचे पैलवान द्या. हे ऐकता बरोबर सर्व लोक म्हणायचे पोरं म्हणतात ते बरोबर आहे. पण हे म्हटले कृष्णा, अरे तू आत्ताच माहूत कोलपिळे सहज ठार केले, यज्ञाचे रक्षक मारले, मोठमोठे दैत्य मारले, मग तुला कुस्ती खेळणं अवघड नाही. देवाने शरीर हलकं केलं आणि ते ओळख घेऊन निघाले. आता त्या सगळ्यात नंदही बसले होते कुस्त्या पाहायला, हे नंद ज्येष्ठ गोपाळ. आता हे आजार तेव्हा बी होते ना, बीपी लो बीपी हाय. मग आता भगवंताला कळलं की आपल्या बापाचा बीपी लो झाला तर नंद जीव सोडून देते. आता नंदाला घाम फुटला ना. नंद म्हटले आपले मुलं किती लहान आहे, एक 11 वर्षाचा, एक 12 वर्षाचा आणि पहिलवान तरणे बांड आहे. या मुलांना जर त्यांनी आपटलं तर मुलं प्राणाला मुक्ती. त्यांनी लगेच ओम गणानाम त्वाम गणपती गुम हवामय गणपतीची स्तुती सुरू केली. देवाने लगेच गणपतीला फोन लावला, म्हणे काय बसले तिथे गुपचीप, जा पहिले बाबा काय म्हणता पाहू द्या. गणपती लगेच धावत आला, म्हणे नंद महाराज कशा करता स्तुती लावली. नंद म्हणे अहो तुम्हाला दिसत नाही म्हणे, आमचे लहान लहान मुलं ते पैलवान केवढे, तुम्ही जा त्यांना कुस्ती जिंकले पाहिजे. तो गणपती म्हणे आपण कुस्ती खेळत नाही, तुम्ही मारुतीला बोलून घ्या. जा म्हणे. तू मग ते मारुतीची स्तुती केली. श्री गुरुचरण सरोजन तिथून हनुमान चालीसा म्हणतो तिथून मारुतीची स्तुती केली. मारुती लागेल धावत आले, नंदावर उभे राहिले. म्हणे नंद महाराज का स्तुती लावली, काय गडबड आहे. अहो म्हणे आमच्या लहान मुलांनी कुस्ती पहा म्हणे तुम्ही, आणि जर त्यांनी आपटलं तर मुलं प्राण सोडतील. त्यावेळेला मारुतीराय म्हटलं तुम्ही काही काळजी करू नका, मी मुलाच्या अंगात शिरतो म्हणे आणि पहा म्हणजे तुम्ही गंमत असा. गेले मारुती, अगोदर कृष्णाच्या अंगात शिरले तर जाताना दिसले नंदाला, तिकडून मारुती बाहेर निघले, काही समजलं नाही. तिकडून आले बलरामाच्या अंगात शिरले, बाहेर निघले, मारुती आपल्या आपल्या ठिकाणावर चालले गेले. पण आता नंदाला धैर्य आलं ना की आपल्या मुलाच्या अंगात आता मारुती घुसला, म्हणजे एक पैलवाने कधी 1000 पैलवाने, म्हणजे धैर्य आलं ना. मग तो बीपी लोचा दाखले घेऊन गेला की नाही. आता नंद टाईट बसले, पायावर पाय ठेवून, म्हणजे आता मारुती अंगात म्हणजे टेन्शन नाही. आणि मग कुस्तीला प्रारंभ झाला. प्रारंभ झाल्यानंतर नारळ आहे ना रे, एक नारळांत घातलं, त्याला सोडून घे आणि एक दगड घेऊन ये. हरे नमः हरे नमः हरे नमः. गोपाल कृष्ण भगवान की हरि बोल हरि हरि बोल. गोविंद माधव मुकुंद बोल. हरि बोल हरि हरि बोल. गोविंद माधव मुकुंद बोल. हरि बोल हरि हरि बोल. गोविंद माधव मुकुंद बोल. हरि बोल हरि हरि बोल. गोविंद
गोविंद माधव मुकुंद बोल, गोविंद माधव मुकुंद बोल, हरि बोल हरि बोल हरि हरि बोल, गोविंद माधव मुकुंद बोल, हरि बोल हरि बोल हरि हरि बोल, गोविंद माधव मुकुंद बोल, हरि बोल हरि बोल हरि हरि बोल, गोविंद माधव मुकुंद बोल, हरि बोल हरि बोल हरि हरि बोल, गोविंद माधव मुकुंद बोल, गोविंद माधव मुकुंद बोल, गोपाल कृष्ण भगवान की जय. सोडून घ्या इथे पैस. आता मी फक्त सांगतो थोडं ध्यान ठेव. कंस जेव्हा मारला जाईल ना तेव्हा हे नारळ फोडायचं असलं एका रट्ट्यात फुटलं तर बरं, नाही तर काही अट्टास करू नको. आणि ऐकून घे अजून थांबरे. आणि फोडल्यावर त्या नारळाचे तुकडे झाले की ते नेऊन तिकडे त्या झाडावर किंवा तिथे त्या टाकून द्यायचं. त्या नाल्यात टाकतो किंवा पक्षी वगैरे खातील तिथे टाकून देतो, कारण ते कंसाचं शरीर असते ना. ते काही लोक येते पडसं करून खातात. नारळ फोडून ते पडसाच खायचा डायरेक्ट. पण कोणत्या निमित्ताने फोडलंय. आता मी सांगतो, समजा प्रेत यात्रा चालली, नवीन बाबानं प्रेताच्या अंगावर किंवा हे माझे मित्र होते का आम्ही भेटलो पेढा मागत, हे जर पावसाळी पेढा प्रेता ठेवला आणि वाटायला लागलं खा, सांगा तुम्ही आता सांगा पेढा आहे की तो. म्हणजे असा प्रकार आहे तो. त्या ठिकाणी रंगमंडपात प्रवेश केला. बलरामाकडे पाहिलं, कारण ते बलरामाची आज्ञा घेऊन कार्य करायचं असं ठरलेलं होतं ना अवतार घ्यायच्या अगोदर. बलरामाला विचारलं. बलराम म्हटले, कृष्णा आता काही वेळ घालवू नको. त्यावेळेला बलराम दादाने अगोदर मुष्टिकाला उचललं, अवकाशात फिरवलं आणि त्याला जमीन आधारावर मुष्टिक गतप्राण झाला. चांदोराचे पाय धरले, कृष्णाने चांदोरा फिरून तसं जमीन आदळलं तसं चांदोर मेला. आता हे दोन पैलवान मेल्यावर तो शल आणि तोशल हे दोन पैलवान होते. त्यांनी उड्या मारल्या, ते धावत आले. आता हे फार्म मध्येच होते. जसे धावत आले ते तसे देवाने त्या दोघांना उचलले, जमिनीवर टाकतावर तेही मेले. आणि बाकीच्या पैलवानाकडे नुसतं पाहिलं असं कृष्णाने बलरामाने. ते म्हणे, बाप हे पैलवान घड्याळ लावून 5-20 सेकंद लागले नाही. तर शल तोशल एवढे मजबूत पैलवान जसे धावत गेले तसे यांनी खाली टाकतावर त्यांनी प्राण सोडला. तर त्यांनी भिंतीवर उड्या मारल्या, पडून गेले. आता कोणी पैलवानच राहिला नाही. मग वाजेवालीला काय काम राहते. वाजेवाली सुरू होऊन गेलं वाजवायला. तो कंस तिथून बडबड करायचा, म्हणे अरे पैलवान माझ्या वेळी तुम्ही खुशा वाजवायचा होता, पण माझ्याला कुठे दिसत मध्ये होते. तो बडबड करायचा, म्हणे या उग्र सेनाने कपट केलं, नंदाला सहकार्य केलं, आपलं वसुदेवाला सहकार्य केलं. उग्रसेनाचा शिरच्छेद करा, वसुदेवाचा शिरच्छेद करा. या नंदाने या वसुदेवाला आश्रय दिला म्हणून यांचं द्रव्य हरण करा, यांना हद्दपार करा. पण ऐकायला कोण होतं, कोण ऐकतो. मग त्यावेळेला भगवान म्हटलं, आपण एवढी कीर्ती करूनही जर याच्या लक्षात येत नाही की मी कोण आहे. शेवटी ती वेळ जवळ आली. भगवान धावत गेले कंसाकडे. कंसाजवळ गेले आणि सिंहासनाजवळ गेले. कानात सांगितलं, म्हणे मामा आकाशाने जे सांगितलं होतं तो 8वा पुत्र मीच आहे. नारदाने जे सांगितलं की त्या दिवशी मुलगी झाली नाही, मुलगा झाला होता, तो मुलगा बी मीच आहे. नारदे कधी खोटं बोलत नाही. मग कंसाने नारदाची शेंडी धरली आणि अवकाशामध्ये त्याला 3 वेळा फिरवलं. आणि जसं जमिनीवर आदळलं, आपटा ना बर,
बस 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 हा नाही ते काही पक्षी वगैरे खातील तर त्याला असं फोडून ठेवा मोकळं करून टाकून द्या बरं आता लागेल बस 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 न येत गत्वान निवर्तन ते तद्धाम परमम. आता मला तुम्ही इथे बसली मंडळी सांगा, सर्व प्रजेच्या समोर कुस्त्याच्या आखाड्यामध्ये कंसाची शेंडी धरून कंसाला आपटून देवाने मारलं की नाही, समजा कंस मुक्त झाला, सर्व पाहायला होते की नाही, समजा तुम्ही पाहिलंय की नाही आता नाही म्हणजे हायच आपण पाहायला. मग आता कंस गतप्राण झाला म्हणजे कंस मुक्त झाला. कंसाच्या दोन पत्न्या होत्या, आस्ती आणि प्राप्ती. या दोघींना लगेच बातमी कळली की कंस महाराज गेले. त्या दोघी धावत आल्या. आता धावत आल्या कंसाच्या शिरावर त्या रडायला लागल्या मोठमोठ्याने. त्यांनी कंसाची मान मांडीवर घेतली आणि मोठमोठ्याने रडायला लागल्या. आता देव सिंहासनावर होते अजून. आता देव कोणाला म्हणता ऐकून घ्या फक्त एकाच वाक्यात. देवाने तिथून उडी मारली आणि धावत आले आणि त्या दोघी राहण्या होत्या कंसाच्या आस्ती प्राप्ती. त्या दोघींच्या गळ्यात पडले, त्या रडायच्या. त्याच्या डबल आवाजात देव रडायला लागले. पहा तुम्ही देव किती कलाकार आहे. फक्त हे बघ, महिला मंडळीला बी रडता येते बोलता येते आणि देवाला बी रडून बोलता येते. बरं, देव दोघी मामीच्या गळ्यात पडले. काय म्हणायला लागले रडताना, म्हणे मामी आम्ही आमच्या मामाला भेटायला आलो आणि आमचे मामा आम्हाला सोडून गेले. म्हणजे पहा देव किती कलाकार आहे. आता आम्ही आमच्या मामाला भेटायला 11 वर्षे आलो म्हणे आणि आमचे मामा आम्हाला सोडून गेले. त्या दोघी राण्यांनी काय केलं, त्या कंसाची मान खाली ठेवून दिली. कृष्णाचे डोळे पुसले पदराने. देव काही गंमत पाहिजे नाही, पण चांगले हसू आले, चांगले पावसे कंसाचे डोळे पुसले आपले कृष्णाचे. आणि काय म्हटल्या कृष्णाला, बोले कन्हैया आप मत रो. देवाला म्हणतात त्या कंसाच्या राण्या, आप मत रो बोले, इन्होंने बाल हत्या करवाई इसलिए इनकी मृत्यू हो गई. आता तुम्ही सांगा देवाला आलं का? हे बा इथे बसली सर्व मंडळी, मला सांगा आजपर्यंत कोणी असं म्हटलं का देवाने मारलं? कोणता व्यक्ती गेला तर लोक म्हणतात का देवाने मारला? आबा त्याला अटॅक आला, हो त्याने गेला, त्याची मेंदूची नस कमजोर झाली, रक्त पुरवठा होत नव्हता, त्याला कॅन्सर झाला, त्याचा बीपी लो झाला, बीपी हाय झाला. मग म्हणजे असं मेला, पण देवाने मारला असं कोणी म्हटलं का? वा, देवाला कधीच आड येत नाही. बरं, तर कंसाच्या पत्नीही म्हटल्या इन्होंने बाल हत्या करवाई इसलिए इनकी मृत्यू हो गई. हा तिथे बसले सर्व राजे म्हटले कि ये कृष्ण तू निर्दोष है बोले, सच में बोले आस्ती और प्राप्ती जो कहते हैं कि इन्होंने बाल हत्या करवाई इसलिए इनकी मृत्यू हो गई. म्हणजे देवाच्या मायेमुळे बसलेल्या सभाजनांना मी समजली कंस कसा मेला. सांगा तुम्ही. म्हणजे ते सुखांना समजलं, तुकोबराय ज्ञानोबराय यांना कळलं, मी असं म्हणत नाही. आता कंस मुक्त झाला. मग आता त्याच्यानंतर नंद महाराज म्हटले कृष्णा आता कंस मेला, आता आपण नंद म्हटले आपल्याला आता गोकुळात जावं लागेल. पण भगवान म्हटले आता मी कारागृहात जाऊन पहिले आईला बाबाला मुक्त करतो. कारागृहात गेले, वसुदेव देवकीला मुक्त केलं, उग्रसेनाला मुक्त केलं, दोघांच्या पायात डोकं टेकवलं आणि आईला म्हटले आई आमच्यामुळे तुम्हाला त्रास झाला. बाबाला म्हटले आमच्यामुळे तुम्हाला त्रास झाला. पण ते म्हटले कृष्णा याचा आमच्या प्रार्थनेचा भोग होता म्हणे, तर तुझा काही दोष नाही, याचा आम्हाला भोगावा लागला. म्हणजे देवाचे आई बाप बी असल्यावर 11 वर्ष जेलमध्ये आले, जरा ठेवून बरोबर. देवाचे आई वडील होते तरी बी पण आपल्याला तिथं आपला भोग भोगावाच लागेल ना. कारण केले कर्म झाले तेच भोग आले. आपण जे केलं ते भोगल्याशिवाय सुटणार नाही. भोग तोन घडे संचिता वाचोनी करावे ते मनी समाधान. आपण फक्त मनामध्ये समाधान मानायचं असा सिद्धांत आहे. मग त्यावेळेला दोघांना मुक्त केलं. नंद तिथे आले. नंद म्हणे कृष्ण आता आपल्याला लवकर निघावं लागेल. पण भगवान म्हटले आता जे कंसाचे हितचिंतक राजे आहे
ते आता या उग्रसेनावर चाल करतील ना, कारण आता उग्रसेनाला राज्यपद द्यायचं आहे, मग याला हे टिकू देणार नाही. मग भगवान म्हटले मला थोडे दिवस इथे थांबावं लागेल, मी थोडे दिवस इथे थांबतो आणि नंतर थोड्या दिवसात मी गोकुळामध्ये येतो. माझ्याकरता तुम्ही दही दूध माखन मिश्री तयार ठेवा. आणि मग वसुदेव म्हटले नंदा, अरे हा 11 वर्षाचा झाला, बलराम 12 वर्षाचा झाला, अजून शाळेत नाही गेले, यांना एक दोन येत नाही मध्ये अजून, पहा यांना गुरुगृहात घालावं लागेल. आता नंद म्हटले बरोबर आहे, म्हणजे अजून यांची विद्यार्जन झालं नाही ना. मग आता नंदा आणि गोपाळ बिचारे नारायणानं त्यांना तेव्हा कळलं की आता कृष्ण येत नाही. नाईलाजाने हे सर्व गोपाळ हे सर्व मंडळी आणि त्या ठिकाणी निघाली. मग आता जर कृष्ण आणि बलराम रथावर असते ते गाड्या पळत आणल्या असते की यांनी चांगले 100च्या स्पीडने, पण ते गाडीवर खाली मान घालून आणि हळूहळू येत होते. आणि या गोपींचा यशोदेचा नियम होता की रोज संध्याकाळपर्यंत काम आटोपलं की वेशीवर थांबायचं, यांची वाट पाहायची. मग आता त्यांनी पाहिलं म्हणे येता म्हणे, पण उत्साह यांच्यामध्ये नाही, काय गडबड आहे. त्यांना सामोरे गेले तर नंद खाली उतरले रथावर. यशोदेने पाहिलं, विचारलं, बोले कन्हैया नाही, बलराम नाही. नंदाने सांगितलं की त्याला गुरुगृहात टाकायचं, तो आला नाही. मग नंदाने यशोदेला समाधान करून काय सांगितलं होतं की यशोदा, मी जर कृष्णाला आणलं नाही तर मी तिकडेच प्राण सोडून देईन. आज यशोदेने नंदाचे हात धरले आणि काय विचारलं, बोला आपने तो कहा था कि अगर कन्हैया को नहीं लाया तो मैं प्राण त्याग दूंगा, आपके प्राण क्यों नहीं गए. तेव्हा काय सांगितलं या नंदाने, प्राण जाने वाले ही थे बोले. यशोदा बोले नंद, लेकिन कन्हैया आ गया और कहा कि बोले पिताजी मैं फिर से ब्रज आऊंगा तो माखन मिश्री तैयार रखना. और कन्हैया ब्रज आता और उसे पता चलता कि पिताजी नहीं है तो मेरे कन्हैया को दुख हो जाता. कान्हा को दुख न हो इसलिए प्राण नहीं त्याजे बोले. कृष्णाला दुःख होऊ नये याच्याकरता प्राणाचा त्याग केला नाही, प्राण नाही छोडे. तर त्यावेळेला आता इकडे देवाच्या लीलांच्या गुणगानामध्ये गोकुळामध्ये त्यांचा दैनंदिन विवाह सुरू झाला. तिकडे उग्रसेन राजे झाले. मग आता यांना गुरुगृह कोणते, उज्जैन नगरी आहे की नाही, उज्जैनी नगरीमध्ये विद्यार्जन झालं कृष्णाचं. ते सांदीपनी ऋषीची नगरी आहे. उज्जैनी नगरीचं असं महत्व आहे, उज्जैन मध्ये कोणताच राजा रात्रभर राहू शकत नाही बरं. तिथे पंतप्रधान, राष्ट्रपती, खासदार, आमदार रात्री मुक्कामी राहू शकत नाही. रात्री मुक्कामी राहिली की सकाळी तयारी करणं पडते त्यांची. तयारी समजते तुम्हाला. हा म्हणजे इकडे सांगून द्यायचं की बा तुम्ही सगळ्या नातेवाईकांना बोलून घ्या. पण जो राजा आहे तो, मग राजाच्या यादीमध्ये खासदार, आमदार लोक हे बसतात, थोडे थोडे राष्ट्रपती, पंतप्रधान हे बसतात. एखादा अधिकारी मोठा, म्हणजे ज्याला 50-50 गावं मानतात असा ज्येष्ठ प्रतिष्ठित व्यक्ती, तो मी उज्जैन नगरीमध्ये रात्री थांब. विक्रमादित्यची नगरी आहे, पण विक्रमादित्य कधीच एक रात्र उज्जैनी नगरीमध्ये राहिले नाही, कारण ती भोलेबाबाची नगरी आहे ना. त्या नगरीमध्ये दुसरा रात्रभर राहू शकत नाही. भोलेबाबा तिथे महाकाल आहे ते, जाऊन पहा बरं. आपल्याला काही, आपण जर आता आपण आलोच ना, आपण तर काय, आपलं काय, आपण नंगे नवाब किल्ले बघा. जसा भोलेबाबा तसे आपण, भोलेबाबा बी नंगे नवाब आहे, आपण बी नंगे नवाब आहे. आपल्याला काही बंधन नाही. पण जो राजा या लेवलचा आहे या नाना, मग जो त्या योग्यतेचा आहे तोच फक्त तिथे मुक्कामी राहू शकत नाही. मग उज्जैनी नगरीमध्ये आणि त्या ठिकाणी असं म्हटलेलं आहे, मग तिथे सांदीपनी ऋषीकडे आणि भगवान कृष्ण विद्यार्जना करता गेले. आता याचे बरेचसे प्रमाण आहे की गुरु बिन कोण बतावे बाळ, बळा बिकट यमगा. आपण परंपरेचा एक आगम म्हणतो की गुरु हा संत कुडीचा राजा, गुरु हा प्राण विसावा माझा, गुरुवीन देव तुझा पाहता नाही त्रिलोकी, गुरु सुखाचा सागरू, गुरु प्रेमाचा आगरू,
गुरु धैर्याचा डोंगरू कदा काळी डळमळीना, असा बराचसा प्रकार आहे. मग आता तसं पाहिलं तर भगवान कृष्ण राम यांना गुरु जाण्याची काही गरज होती का? पण गुरु कृपेशिवाय आणि जगाला शिकवण मिळावी, आदर्श मिळावा, किंवा भगवान कृष्ण जरी परमात्मा होते तरी त्यांना गुरुजवळ गेल्याशिवाय ज्ञानाची प्राप्ती झाली नाही. राम हे वशिष्ठाजवळ गेल्याशिवाय त्यांनाही राम कळला नाही. तर रामाशी जरी राम ठावा असता तरी सर्व वशिष्ठाशी का जाता असं म्हटलंय ना नामदेवरायांनी. कृष्णाला कृष्ण कळला असता तर सांदीपना शरण जाण्याची काय गरज होती? पण सांदीपनी ऋषीच्या आश्रमामध्ये भगवान आणि या ठिकाणी विद्यार्जना करता गेले. असं म्हटलंय की देवाने 64 दिवसामध्ये 64 कला प्राप्त केल्या. आपल्याला एक कला 64 दिवसाची झाली. बरं, जे पप्पा होता त्यांना लावता येत नाही अजून. मी असं म्हणत नाही आपल्याला एक कला 64 दिवसात येणार नाही. देव 64 कला 64 दिवसात शिकले. 64 कलामध्ये पहिली कला गायन कला आहे. पहिली कला गायन. हिमालयामध्ये झाडाला उलटे टाकून त्याने 1000 वर्ष तपश्चर्या केली. त्याला जो देव भेटणार नाही तो देव गायकाला एका 5 मिनिटामध्ये भेटू शकतो. बरोबर, पण त्याचं गायन देवाकरता पाहिजे. आणि त्या गायनामध्ये म्हणजे अशी बेसळ भाषण नको. हा, म्हणजे असं काही उपटसून सारखं. आणि गायनाची एक पद्धती असते विशिष्ट. गायन क्षेत्र असं आहे, कोणत्या रागामध्ये कोणता राग मिक्स करावा याची बी सूत्र आहे. 7 थाट आहे ना रागांचे. त्याच्यामध्ये जसं दुधामध्ये, आता नाशिक जिल्ह्याला काही सांगायची गरज नाही, सगळे शास्त्रीय म्हणजे सगळे संगीतातलेच लोक आहेत. दुधामध्ये पाणी सपाटते, बरोबर आहे की? तुम्ही 2 लिटर दुधामध्ये कधी अर्धा लिटर पाणी टाकलं आणि विकायला गेले, कधी घेणार म्हटलं का पाणी जास्ती आहे. पण समजा कधी आमच्या आबाने सांगितलं दुधात पाणी जास्ती आहे, आणि बरोबर आहे, ते आमची गाय जास्त पाणी पिली म्हणून पाणी आला शिंदलं. पण लोक बरोबर आबा होतं काही खोटं नाही. पण दुधामध्ये 1 चमच्यावरती ताक सपावत नाही. 1 लिटर दुधामध्ये अर्धा लिटर पाणी सपावून जाईल, पण 1 चमच्याभर ताक त्याच्यामध्ये ते सपातच नाही. तसं शास्त्रीय संगीताचं गायनाची पद्धती आहे. कोणत्या रागामध्ये कोणता राग मिक्स करावा याचे काही. मग गायन कला ही पहिली कला आहे. दुसरी वादन, वाद्य वाजवणे, आणि तिसरी नृत्य. मग त्याच्यानंतर मग चौथी नेमबाजी, लेखन, त्याच्यानंतर वस्त्र नीटनेटके ठेवणे ही कला आहे. एखाद्या घरामध्ये 100 ड्रेस असतात पण असे ठेवलेले असतात की त्याला जागा बी कमी आणि सर्व पद्धतशीर. आणि एखाद्याचे 65 ड्रेस असतात पण असे ठेवले असतात असं वाटतं की काय 4-5 पोते एका भरलेले. म्हणजे असा प्रकार येतो. जरा वेणी घालणे हे बी एक कला आहे. उखाणे जिंकणे हे बी एक कला आहे. मुठीमध्ये अक्षर जिंकणे या कला सर्व कलेचे प्रकार आहे. ते मन कवळ्याचे खेळ सर्व. आणि शेवटची कला आहे भूत पिशाच्याचं ज्ञान असणे. 64 कला भगवान सांदीपनी ऋषीच्या आश्रमामध्ये 64 दिवसामध्ये शिकले. आणि शेवटी विद्यार्जन झाल्यानंतर सांदीपनीला म्हटले की गुरुजी आता आणि तुम्ही म्हणजे मला आम्हाला जी विद्या दिली याच्या मोबदल्यामध्ये गुरुदक्षिणा मागावी. कारण गुरुदक्षिणा दिल्याशिवाय विद्या सफल होत नाही असा नियम आहे. मग त्यावेळेला सांदीपनी म्हटले कृष्णा, अरे आमचं नाव हे या विश्वामध्ये कोणीच काढलं नसतं, पण तुझ्यामुळे आमचं नाव लौकिक होईल. हे सर्वात मोठी गुरुदक्षिणा आहे. आम्हाला त्याची काही गरज नाही त्या गुरुदक्षिणेची. पण भगवान म्हटले असं नाही. तरी सांदीपनी म्हटले तू किती प्रयत्न केला तरी मला तुझ्याकडून कोणत्याच गुरुदक्षिणेची अपेक्षा नाही. तुझ्यासारखा शिष्य मिळाला हीच दक्षिणा आहे. मग तुझ्या गुरु मातेची काही इच्छा असेल तर पहा. गेले ते पत्नीकडे सांदीपनीच्या, सांगितलं की आई साहेब आम्हाला विद्यार्जन तुम्ही दिलं, आमची म्हणजे आमच्या हातून सेवेत काही कमी झालं असेल क्षमा असावी, पण गुरुदक्षिणा मागून घ्या. सांदीपनीची पत्नी म्हटली कृष्णा तसं तर गुरुदक्षिणा तुझ्याकडून आम्हाला अजिबात नको, पण गुरुदक्षिणेशिवाय विद्या सफल होत नाही हे मला माहिती आहे. म्हणून तुला काही दुसरी गुरुदक्षिणा आमच्याकडून नको, म्हणजे तुझ्याकडून अर्थ नको काही नको, फक्त तुला देता आलं तर म्हणजे पहा. आमचा मुलगा आम्ही सूर्यग्रहणाच्या दिवशी समुद्र काठावर गेलो होतो प्रभास तीर्थक्षेत्रावर. तेव्हा 2 वर्षाचा होता. तर समुद्रामध्ये तो बुडालेला आहे.
आणि त्याला बुडून आता 6 वर्ष झालेले आहे. पहा आता ही गुरुदक्षिणा मागण्याची पद्धत. म्हणजे 2 वर्षाचं पोरग 6 वर्ष झाले मेलेलं आहे, तेवढा आणून देता आलं तर पहा म्हणे. आता आईकी डोक्यात आला. भगवान म्हटलं काही हरकत नाही. बलरामाला घेतलं, समुद्र तीरावर गेले. समुद्र नारायण धावत आले. सांगितलं देवा, माझ्या उदरामध्ये शंकासूर नावाचा एक दैत्य राहतो, कदाचित तुझ्या गुरुच्या मुलाला तो घेऊन गेला असेल. गेले ना भगवान समुद्रात. शंकासुराला रिकामं मारलं. त्याच्या पोटामध्ये गुरुपुत्र नव्हता. आता त्याचं डोकं फिरलं शंकासुराचं. तो म्हणे कृष्णा, तू कारण असताना माझी हत्या केली ना, अगोदर मला जागी करायला पाहिजे होतं. मग आता शिल्लक काम करू नको, माझा उद्धार करून टाक. मग त्याच्या उदरातून शंख निघाला ना तो पांचजन्य. मग त्यावेळेला शंकासुराने सांगितलं की आता तू माझी रिकामी हत्या केली ना, नाही मी सगळ्या विश्वास बोलून सांगेल की तू शिल्लक काम केलं. मी आयुष्यभर तू जिथे बी अवतार घेशील मी तुझ्या हातातच पाहिजे. बरं पहा, तू दैत्य देवाच्या हातात आहे. हा म्हणजे भलत्या भावे कोणत्याही भावाने देवाला शरण जा. कोपून या मानावया धावी तो पावे ब्रह्म साक्षात्कारी. त्यावेळेला मग आता यमाच्या नगरीत गेले, संयमनी नगरीत. तो शंख वाजवला, यम धावत आलं, स्वागत केलं. म्हणे कृष्णा आज कसं काय येणं केलं? म्हणे काय तू आमच्या गुरुच्या मुलाला आणलं. यम म्हटले मी नाही आणलं, तो त्याच्या आणि कर्माने इथे आला. म्हणे आता देवाने काय सांगितलं, तो कर्माने आला ना, माझ्या आज्ञेने त्याला सोडून दे. आता माझ्या आज्ञेने सोड. मग आता यम म्हटले सृष्टीच्या नियमामध्ये कृष्णा तुझी जर फेरबदल करायची इच्छा आहे तर माझं काही म्हणणं नाही म्हणे, पण आम्ही त्याचं शरीर नाही आणलं म्हणे, प्राण आणलेलं आहे. भगवान म्हटले तू त्याचा प्राण दे, आम्ही शरीर तयार करून घेतो. यमाकडून प्राण आणले आणि भगवंताने शरीर तयार केलं. त्या शरीरामध्ये ते प्राण स्थापित केले. म्हणून मूर्तीमध्ये प्राण स्थापित करता येतात. बरोबर. आणि जर इथे बसलेल्या माणसाला शंका असेल एखाद्याला की हे लोक मंदिरात मूर्त्या बसवतात, प्राणप्रतिष्ठा करतात, काय काही काही नाही, 100 मधून एखाद्या तरी शंका येते की दगडाची मूर्ती आणतात त्याच्यात प्राण स्थापित करतात, काय खरं आहे का खोटं आहे. परीक्षा पाहिजे असेल तर काय करायचं ना, मूर्ती बसवताना ब्राह्मण तर मूर्तीमध्ये प्राण आवाहन केलं जातं. मग त्यांनी प्राण आवाहन केलं की ते मंदिरात ते ब्राह्मणच असतात, ते पूजा करणार आपली यजमान 2 एक. मग जेव्हा ते प्राण आवाहनाचे मंत्र म्हणतात, ते 100 एक मंत्र असतात, ते म्हणजे प्राण आवाहन करून त्यात टाकले जातात ते. मग आपण एक कोरा आरसा घ्यायचा दुकानावर, त्याला कागद लावून घ्यायचा वरतून, त्याच्यामध्ये आपण पाहायचं नाही त्या आरशामध्ये. आणि त्या मूर्तीमध्ये प्राण स्थापना झाली, ब्राह्मणाने सांगितलं की प्राणप्रतिष्ठा झाली बा आता. मग तुम्ही तो आरसा त्या मूर्तीसमोर धरायचा आणि तो कागद काढायचा. त्या मूर्तीचं प्रतिबिंब आरशामध्ये पडलं, पडतावर आरसा चराडतो आणि सर्व फुटतो. आरशाचे 100-200 तुकडे होतात. नाही झाले तर मला महाराज म्हणायचं, हे आपल्या मालेगाववरून ते 40गाव रस्ता जातो ना, तर मग रोजावरून ते पाळतला जायचा रस्ता आहे. पाळत हे सुदाम महाराजांचा पाळत, ते पाळत सुद्धा माझं गाव आहे ते. पण त्या पाळतला सावता महाराजांच्या मूर्ती पाणपिढा झाली ना, आणि पांडुरंगाचे. तर मग ते जयरामभाऊ गोडेगावकर होते ना, मग कीर्तनात ते बसले होते समोर, आणि मी तिथे अवघे ब्रह्मरूप आभून घेतला होता, रिथा नाही ठाव प्राणप्रतिष्ठेचा. मग म्हटलं हे तर पस्टान तिकडे प्राणप्रतिष्ठा चालू होती. मग जयरामभाऊ म्हणे आताच करू, पाहणं काय लागतं म्हणे त्याला. मग ते म्हणजे आता आरसा काय, एक कोरा एकाच्या घरी कोरा आरसा सापडला, एवढा घेऊन गेलो छोटासा आरसा. ते ब्राह्मण म्हणे ते महाराजांनी सांगितलं बरोबर आहे. प्राणप्रतिष्ठा झाली आणि मग यांनी तो आरसा त्या मूर्ती पुढे असं धरता बरोबर त्या आरसा खरंच फुटला ना. तेव्हा त्यांना कळलं ते सत्य आहे, ते असं नाही. अहो मोबाईल मध्ये इकडून तिकडे बोलता येते ना. तुम्ही नुसतं प्ले स्टोर ओपन केलं तर तुम्ही कधी म्हटलं की गाथा पाठवा, येतो की नाही गाथा. तुम्ही कधी म्हटलं की झपाट्याला पिक्चर पाठवा, येतो की नाही. तुम्ही नुसतं मागा, बरं किती वेळ लागतो रे तर राम कुठे गेला, येतो की ना ना. पण केव्हा येतो, नेट चालू असलं तर. हे जरा ठेवा बरं, नेट चालू असलं तर येतो. नेट बंद आहे तर कसं काय येतो. मग तुम्ही काही मागा, ते डायरेक्ट वॉर्निंग देईल तुम्हाला की कृपा करके आपलं इंटरनेट बंद आहे. तसं आपलं असते, आपण सर्व करतो पण आपलं नेट बंद ठेवतो.
त्याच्यामुळे आपल्याला काहीच भेटत नाही. हाच एक महत्वाचा भाग आहे सांगण्याचं तात्पर्य त्या ठिकाणी. आणि असं म्हटलेलं आहे की त्या 6 आणि 2 8 वर्ष पुत्र घेऊन ते बरोबर मायेमुळे ते काय सांगायचं या सांदीपतीच्या आईला म्हणे बाबा मी समुद्रात बुडालो, मी काही मेलो नाही म्हणे, मी वाहत गेलो पण एका आदिवासी गावात सापडलो म्हणे आणि मी तिथे वाढलो म्हणे. पण मी या कृष्णाला बलरामाला पाहिलं तेव्हा मला ओळख पटली म्हणे. नाही तर आतापर्यंत माझे आईबाप कोणा मला कळत नव्हतं म्हणे. म्हणजे देवाने गुरु बी कशी माया टाकून दिली. मला तुम्ही सांगा ज्याचं पोरग मरायला 6 वर्ष झाले त्याला गुरु दक्षिणा म्हणून जर पोरग परत भेटलं तर किती आनंद झाला असेल. मग एवढा गुरु कोणाला प्रसन्न होईल का. मग त्या ठिकाणी विद्यार्जन झाली, परत मथुरेमध्ये आले. मग या आस्ती आणि प्राप्ती या कंसाच्या पत्न्या यांना घराच्या बाहेर अशी पद्धती आहे ना. समजा एखाद्या मुलीचं समजा वडील वारले तर तिला पती वारला तर तिला वडिलाकडे घेऊन जातात ना, घराच्या बाहेर काढतात ना, ती पद्धती आहे ना ती. मग तसं जरासंध यांना घेऊन गेला या आस्ती प्राप्तीला. मग त्यांनी ती एकाच 2 सांगितलं. मग त्या जरासंधाने मथुरेला स्वाऱ्या केल्या 17 वेळेला. 18व्या वेळेला नारदाने कळ लावली. ते काल येवनाला सांगितलं की तुझ्याशी युद्ध करायला तो कृष्ण सक्षम आहे. पण दुहेरी युद्धातून वाचण्याकरता देवाने द्वारका नगरी वसवली. आणि मग पुढे काय झालं ते पुढच्या अध्यायामध्ये. हरे नमः हरे नमः हरे नमः. गोपाल कृष्ण